तर ॲज पर थंब रूल बोलतात की 60% ऑफ माय पोर्टफोलिओ आजच्या तारखेला शुड बी इन इक्विटी आणि 40% शुड बी इन डेट किंवा व्हॉट एव्हर युअर आउटगो आहे. आउटगो इज एव्हरीथिंग, जसं तुमचं SIP झालं किंवा जे पण खर्च आहे इन्व्हेस्टमेंट पकडून त्याचं 6 टाइम्स एक तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असायला पाहिजे. इन्कमचं 30-40% पर्यंत तुमचं EMI जाऊ शकतं. आता तर EMI तुम्ही घरासाठी टाका, तुम्ही कारसाठी टाका, ओव्हरऑल इन्कमचं, आणि असं बघायचं की हे 30-40% जास्त जायला ना पाहिजे. नमस्कार मंडळी, मी श्रद्धा शेट्टे आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नुसत्या गप्पा या पॉडकास्टमध्ये. तर आजचा विषय थोडा गंभीर आहे. तर तुमच्यासोबतही असं होतं का की महिन्याचा पगार येतो आणि 7व्या ते 8व्या दिवशीच पगार संपतो आणि मेडिकल एमर्जन्सी आली की डोकं गरगरायला लागतं, सुचत नाही की आता करायचं काय, बरोबर की नाही? तर हा आजचा टॉपिक तुमच्यासाठीच आहे. आजच्या टॉपिकचं नाव आहे आर्थिक नियोजन म्हणजेच फायनान्शियल प्लॅनिंग. तर मंडळी, आजच्या या विषयावर डिस्कस करण्यासाठी आपल्यासोबत आहे अभिलाषजी. तर अभिलाषजी, सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं. अभिलाषजी, तुम्ही गेले 14 वर्ष फायनान्शियल प्लॅनिंग, इन्व्हेस्टमेंट, लोन्स ह्या फील्डमध्ये काम करत आहात. तुम्हाला बराचसा अनुभव आहे. तुमच्या अंडर मला माहीत आहे की बऱ्याच लोकांनी इन्व्हेस्टमेंट्स आणि बरंच फायनान्शियल प्लॅनिंग केलेले आहे. तर मग तुमची जर्नी ही कशी स्टार्ट झाली त्याचं थोडंसं मला आधी सांगा. तर इनिशियली जेव्हा म्हणजे आपलं ग्रॅज्युएशन वगैरे झालं त्याच्यानंतर मी बँकिंग इंडस्ट्री जॉईन केली. ओके. अँड फॉर लास्ट 14-15 इयर्स मी ICICI बँक, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आणि HDFC या बँकेत मी काम केले होते. ओके. तर या जर्नीमध्ये मला कळालं की फायनान्शियल ह्या ॲसेट ह्याच्यामध्ये खूप मोठा गॅप आहे. बरोबर. तर ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काहीतरी सुरू केलं पाहिजे. हे खूप टाइम खटकायचं मला की काहीतरी असं सुरुवात केली पाहिजे ज्याच्याने आपण पब्लिकचं काहीतरी चांगलं करू किंवा फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये त्यांना हेल्प करू किंवा लोन सेगमेंटमध्ये हेल्प करू, कुठल्याही सेगमेंटमध्ये, पण फायनान्शियलमध्ये त्यांना हेल्प कसं करू शकतो. तर त्याच ह्याच्याने आपण आस्कफिन गुरु करून आपली कंपनी सुरू केली. ओके. ज्याचं टायटल मेन तेच होतं की फायनान्शियल कॉन्फिडंट इंडिया. हे आपल्याला सुरू करून त्याचं हे कसं मार्गदर्शन आपण करू शकतो लोकांना, तेच फायनान्शियल फ्रीडमसाठी लोक काय करू शकतात किंवा काय चुका नाही केले पाहिजे लोकांनी ज्याच्याने ते एक रॉंग डिसिजनमुळे परत मागे नाही जायला पाहिजे, ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो. बरोबर. हे आपण प्रयत्न करतो आपल्या या कंपनीमध्ये. बरोबर. मी तुमचे बरेचसे रील्स पाहिलेले आहेत. मला माहिती आहे बऱ्याच वेळेपासून तुम्ही आणि तुमचे दुसरे असोसिएट्स आहेत ज्यांना मी ओळखते, विनोद पाटील, तर तुम्ही बऱ्याच टाईमपासून लोकांपर्यंत चांगली माहिती पोहोचवत आहात. ती माहिती भलेही छोटी असू द्या पण ती खूप ॲक्च्युली इम्पॉर्टंट असते. म्हणजे असं आहे की माहिती छोटी असू द्या पण त्याचं इम्पॉर्टन्स जेव्हा ती वेळ येते ना तेव्हाच कळतं. बरोबर. राईट. पण अनटिल अँड अनलेस लोकांवर वेळ येत नाही तोपर्यंत लोक ॲक्शन घेत नाही आहेत. तर मग आजचा हा जो आपला टॉपिक आहे फायनान्शियल प्लॅनिंग, तर याच्यामध्ये पहिलं तर त्याचं टर्मचं जे मिनिंग आहे, त्याचा अर्थ काय आहे तो सांगा आणि ती का गरजेची आहे ते जरा सांगा. ठीक. आता आपण सिम्पल गोष्ट करू. फायनान्शियल प्लॅनिंग असं असतं ना की लोकांना वाटतं की फक्त माझं जे ॲसेट आहे, जे मला दिसतंय, हेच माझं लोन्स आहे किंवा हेच माझी ॲसेट आहे. बरोबर. पण जेव्हा एक साधारण सिम्पल माणसाला जेव्हा आपण विचारतो त्याचं नेटवर्थ काय आहे करून, तर लोक गडबडतात की नेटवर्थ काय आहे बाबा. नेटवर्थ इज बेसिकली काय, तुमचे सगळे ॲसेट मायनस तुमची लायबिलिटी, हे तुमची नेटवर्थ आहे. आता हे इंडिव्हिज्युअल माणसाला गरज आहे की फक्त कंपनीला गरज आहे? नाही, कंपनीला तर गरज आहेच, पण इंडिव्हिज्युअल माणसाला पण गरज आहे. कारण जेव्हापर्यंत इंडिव्हिज्युअल माणसांना त्यांचं नेटवर्थ नाही कळालं की बाबा माझे काय ॲसेट्स आहेत, माझे कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट्स आहेत किंवा माझी काय लायबिलिटी आहे, तेव्हापर्यंत प्लॅनिंगच कसं करणार. बरोबर आहे. तर म्हणून ही फायनान्शियल प्लॅनिंग हे नेटवर्थ कॅल्क्युलेशन इज त्याचं फर्स्ट स्टेप, जिथे एक माणूस आपलं बसून त्याचं एक्झिस्टिंग काय काय त्याचे ॲसेट्स आहेत, ॲसेट्समध्ये त्याचे प्रॉपर्टी असतील, कॅश इन हँड असतील, FD असतील, म्युच्युअल फंड असतील, पॉलिसीज असतील, हे सगळे त्याचे ॲसेट्समध्ये जातील. आता त्याच्याकडे लोन घेतलं असेल त्यांनी किंवा घर घेतलं, घरचा अगेन्स्ट त्यांनी लोन घेतलं असेल ते त्याच्या लायबिलिटी पार्टमध्ये जाईल. त्यांनी गोल्ड लोन घेतलं असेल, कार लोन घेतलं असेल, मोबाईल घेतलं असेल ते लोनवर घेतलं असेल, हे सगळे त्याचे लायबिलिटीज पार्टमध्ये जातात. तर दिस इज द बेसिक स्टेप की फायनान्शियल प्लॅनिंग करण्यासाठी.
आणि जेव्हा हे माणूस जेव्हा करतो, जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग करायला बसतो, तर जेव्हा त्याच्याकडे हे सगळं गोष्टी असतात रेडीमेड, तो ही कॅन टेक अ वाईज डिसिजन की म्हणजे तुला काय करायला पाहिजे. बरोबर. की आज लोक बोलतात की बाबा एफ मध्ये टाक, पण एफ मध्ये टाक तर ह्याचं रिझन काय, किंवा म्युच्युअल फंडमध्ये टाक तर रिझनिंग काय. तर जर तुमच्या नेटवर्क जेव्हा तुम्ही काढता, तुमच्या ॲसेट साईडमध्ये दिसत आहे की बाबा तुमचा आजचा करंट इन्व्हेस्टमेंट जे पोर्टफोलिओ आहे, मी एक 10 लाख टाकलेत बरोबर. आणि 10 लाख पैकी माझे 2 लाख एफ मध्ये आणि 8 लाख इक्विटीमध्ये. तर जर त्याचा पर्सेंटेज काढला आपण तर इट्स 20:80. नाव आय हॅव गॉट अ रिझन की बाबा आता मी एफ डीचं रेशो वाढू की त्याला इक्विटीचा रेशो वाढवला पाहिजे. तर जर 80-20 आहे तर पकडा आज माझा एज समजा 40 आहे, तर 100 - 40 इज वॉट 60. तर ॲज पर थंब रूल बोलतात की 60% ऑफ माय पोर्टफोलिओ आजच्या तारखेला शुड बी इन इक्विटी आणि 40% शुड बी इन डेट. आता ह्याच्या मागे पण रिझन हे आहे की आज मी काम करतोय, आज माझा हातपाय चालू आहे, तर मी कमवू शकतो. ठीक आहे, तर आज माझा रिस्क टेकिंग ॲपिटाईट चांगला आहे. तर इन दिस एज आय कॅन टेक रिस्क. तर रिस्क कुठे, इट्स कॉल्ड इक्विटी. बरोबर. ठीक आहे, आणि जसं जसं माझं एज वाढत जाणार तसं जसं माझं इक्विटीचं पोर्शन कमी व्हायला पाहिजे आणि माझं डेट साईड जास्त व्हायला पाहिजे, कारण तेव्हा माझं रिस्क टेकिंग ॲबिलिटी वुड बी लोअर साईड. तेव्हा काय प्रॉब्लेम झालं, आज स्टॉक मार्केट खालती पडलं आणि मी माझ्याकडनं पैसे गेले तरी पण माझ्याकडे ही कमवायची ताकद आहे. बरोबर. पण ॲज रिटायरमेंट एजच्या मी जवळपास जाणार तर तेव्हा ती ताकद राहणार नाही. तर तेव्हा ते पोर्शन माझं जास्त असायला पाहिजे, सेफर सिक्युरिटीज. तर हे आपण एक बेसिक अनालिसिस करतो आपण ह्याच्यामध्ये. तर फर्स्ट एक टॉपिक झालं आपलं नेटवर्थ कॅल्क्युलेशन. ह्याच्यामध्ये तुम्हाला हे कळलं, बायफर्केशन कळलं. आता रिझनिंग पण तुम्हाला कळलं की बाबा मला कसं रिझनिंग आयडेंटिफाय करायचं. नेक्स्ट इज लाईक तुमचं सर्वात इम्पॉर्टंट इज युअर रिटायरमेंट प्लॅनिंग. की रिटायरमेंट प्लॅनिंग तुमचं स्ट्रॉंग असायला पाहिजे. बघा, रिटायरमेंट प्लॅनिंग का स्ट्रॉंग असायला पाहिजे. आज तुम्ही लग्न करायला गेला तर यू कॅन टेक पर्सनल लोन. बरोबर. तुम्ही एज्युकेशनसाठी गेला, एज्युकेशन लोन आहे. तुम्हाला पर्सनल इमर्जन्सी काय तर पर्सनल लोन आहे. तर सगळ्यासाठी पर्सनल लोन. जेव्हा तुम्ही रिटायरमेंट एजला जाणार, रिटायरमेंट लोन असं काही शब्द नाहीये. तर रिटायरमेंट प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट त्यासाठीच, कारण त्या एजला तुम्हाला कोणी लोन देणार नाही. आणि तेव्हा तुमच्याकडे जे कॉर्पस असेल तेच तुमची प्लॅनिंग असेल, तेच तुमची जमापुंजी आहे जे तुम्हाला वाचवणार. ठीक आहे, हे एक रिटायरमेंट अँगलनी तुम्हाला सांगितलं. थर्ड, फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये इम्पॉर्टंट आहे एमर्जन्सी फंड. आता खूप लोक बोलतात की एमर्जन्सी फंड का हवं, की मी कुठे टाकू एमर्जन्सी फंड, कशाला एमर्जन्सी फंड पाहिजे. तर एमर्जन्सी फंडचा मुद्दा हे आहे की फॉर एक्झाम्पल बेसिक कॅल्क्युलेशन हे बोलतात की तुमची जे पण एक्सपेन्सेस आहेत या महिन्याचे किंवा व्हॉट एव्हर युअर आउटगो आहे, आउटगो इज एव्हरीथिंग, जसं तुमचं SIP झालं किंवा जे पण खर्च आहे इन्व्हेस्टमेंट पकडून त्याचं 6 टाइम्स एक तुमच्याकडे एमर्जन्सी फंड असायला पाहिजे. करेक्ट. तर आता हे एमर्जन्सी फंड असायला का हवं, ह्याच्या मागचं रिझनिंग हे आहे की फॉर एक्झाम्पल उद्या काही क्रायसिस आले. एक्झाम्पल आपण बघितलं कोविडमध्ये. तर कोविडमध्ये ज्यांच्याकडे एमर्जन्सी फंड नव्हता तर लिटरली त्यांना घर सोडून जावं लागलं, त्यांच्या गावी शिफ्ट व्हायला लागलं, किंवा लोकांना दुसऱ्यांकडनं खूप हाय रेटनी इंटरेस्टनी लोन घ्यायला लागले. कारण एमर्जन्सी फंड तुम्हाला बोलून नाही सांगणार की मला हे युटिलायझेशनला लागणार करून. बरोबर. बट एमर्जन्सी फंड हवा, कारण हे तुम्हाला आहे ना एक सॉफ्ट, आता डिफेन्सिव्ह टाईप बोलतो ना की रिस्क टेकिंग ॲबिलिटी तुमचं थोडा वाढवत होतो. कारण आज माझ्याकडे पैसे आहेत तर आज त्या पैशाच्या हिशोबाने माझ्या हिशोबाने मी लोन घेतो, हे घेतो, ते घेतो. पण एमर्जन्सी फंड असं नाही की एमर्जन्सी फंड एकदा तुम्ही क्रिएट केलं म्हणजे तुम्ही सेफगार्ड झाले, असं नाहीये. पण एक कुशन देणार तुम्हाला, जे तुम्हाला थोडं रिलॅक्स माइंड देणार की नेक्स्ट स्टेप काय घेऊ, म्हणजे तुमचे रॉंग डिसिजन मेकिंग थोडे कमी होतील. किंवा मग एखाद्याला बिझनेस करायचा आहे किंवा एखाद्याला त्यांच्या मुलासाठी एज्युकेशन लोन घ्यायचं आहे तर एक सेफ्टी असेल, एमर्जन्सी फंड असेल तर. राईट. बघा, आता तुम्ही खूप चांगलं टॉपिक आहे. आता बिझनेस चालू आहे, आता खूप जणांचं ॲस्पिरेशन बिझनेससाठी जातं. आता आमचं सिम्पल कॅल्क्युलेशन, आता मी पण जेव्हा सुरू केलेली आहे बँक सोडून, जेव्हा आम्ही कन्सल्टन्सीला सुरू केलं तर आमच्याकडे पण राईट फ्रॉम डे वन असं नाही की रेव्हेन्यू खूप जास्त जनरेशन आहे.
तर हे मी रिस्क का घेऊ शकलो, कारण माझ्याकडे एक बॅकअप होता, माझे 6 ते 1 वर्षाचा बॅकअप इमर्जन्सी फंड होतं, की उद्या काय इमर्जन्सी आली तर मला हात पसरायची गरज नाही कोणाकडे. तर त्या रिस्कवर मी घेऊ शकलो डिसिजन, हा बाबा मी हे करू शकतो करून. तर इमर्जन्सी फंड तुम्हाला हे क्वेश्चन देते, उद्या जर तुमच्याकडे मेडिकल इमर्जन्सी आली तर मेडिकल इमर्जन्सी काय करणार. जर फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे इमर्जन्सी फंड नाही आहे आणि तुमचे पोर्टफोलिओ इक्विटी फंड सगळे इक्विटी ह्याच्यामध्ये, आणि नेमकी त्याच वेळी इक्विटी मार्केट क्रॅश झालं असेल, तर तुम्ही काय करणार, काहीच नाही, लॉस मध्ये तुम्ही फंड काढणार आणि मग कोणाला शिव्या देणार तुम्ही की इक्विटी मार्केट खराब आहे. इमर्जन्सी फंड असते तर तुम्ही इमर्जन्सी फंडच्या FD तुम्ही ब्रेक करून तुम्ही ते पैसे तुम्ही युटिलायझेशन केले असते. बरोबर. तर कुठल्याही माणसाने जेव्हा तो फायनान्शियल प्लॅनिंग स्टार्ट करतो, इमर्जन्सी फंड क्रिएटिंग इज इज फर्स्ट स्टेप. पहिला त्यांनी इमर्जन्सी फंड त्यांनी क्रिएट केला पाहिजे, बरोबर. मग पुढचं बाकीचं, मग इक्विटी बघा, तुम्ही म्युच्युअल फंड जावा, डायरेक्ट इक्विटीवर F&O करा, काही करा, पण फर्स्ट इमर्जन्सी फंड क्रिएट करा, हे खूप इम्पॉर्टंट. आणि अजून काही येतं फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये? फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये अजून एक मुख्यतः असं नाही की फक्त फायनान्शियल प्लॅनिंग इज की तुम्हाला पैसे वाचवायचेच आहेत. बरोबर. ठीक आहे, तुमचे जेव्हा पैसे येतात यू नीड टू कॅटेगराइज इन टू, आता काय आपलं ॲस्पिरेशन लेवल खूप वाढली आहे. ठीक आहे, तर आपलं ॲस्पिरेशन लेवलला ते मीट करा. जसं मला आयफोन पाहिजे किंवा मला मर्सिडीज बेन्झेस पाहिजे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण जेव्हा तो आपण डिसिजन घेतो, ते काय ठेवून आपण डिसिजन घेतोय ते आपल्याला ते कॅटेगरायझेशन थोडं केलेलं ते इम्पॉर्टंट आहे. तर ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो, जेव्हा पण आपल्याकडे जे इन्कम येते त्याला 3 कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड करू शकतो. वन इज युअर नीड, की माझी गरज काय काय आहे, ठीक आहे. सेकंडली मग तुम्ही त्याला कॅटेगराइज करू शकता की वॉन्ट्स. तर वॉन्ट्समध्ये काय येतं की आता मला काय पाहिजे, ठीक आहे. अँड नेक्स्ट इज तुमची सेव्हिंग्स. तर ह्या 3 ह्याच्यामध्ये कॅटेगरायझेशन केलं, मग तुम्हाला कळेल की बाबा आज माझी गरज काय, त्याच्यासाठी तुला एक 30% तुम्ही टाकून दिला, सेव्हिंगसाठी 30% टाकून दिलं, राहिलं तुम्ही उडवा ना पैसे, काय प्रॉब्लेम नाही. कारण ते ॲस्पिरेशन पण असणं इम्पॉर्टंट आहे. पण ॲस्पिरेशन जेव्हा आपण हे करतो की बाबा आज मला मर्सिडीज घ्यायला पाहिजे की आज मी मारुती 800 घ्यायला पाहिजे, हे ते डिसाईड करणार की तुमचं वॉन्ट्सचं पर्सेंटेज किती आहे. ते EMI असं नाही असलं पाहिजे की तुमचं ₹1,00,000 इन्कम आहे आणि तुमचं मर्सिडीजचं EMI येतोय 50,000 60,000, ते नाही परवडणार. तर तुमचं कारचं EMI आला पाहिजे 18,000 ते 20,000. 18,000 ते 20,000 मध्ये तुमचं कुठला कार येणार? पर्सेंटेज मध्ये सांगाल तर पर्सेंटेज असलं पाहिजे. पर्सेंटेज पकडा नाही, तुमचं सगळ्या ह्याच्यामध्ये 30-40% तुमचं जे आहे इन्कमचं 30-40% पर्यंत तुमचं EMI जाऊ शकतं. आता EMI तुम्ही घरासाठी टाका, तुम्ही कारसाठी टाका, मोबाईलसाठी, ओव्हरऑल इन्कमचं. आणि असं बघायचं की हे 30 to 40% जास्त जायला ना पाहिजे. ह्याच्यापेक्षा जास्त रेशो जातोय तर तुम्ही पुढे जाऊन कोणाला तरी प्रॉब्लेम मध्ये येणार आहात. बरोबर आहे. कारण आजकाल लोक सोशल व्हॅलिडेशनसाठी गाडी घेणार. दॅट इज द बिगेस्ट फुलिश थिंग व्हॉट पीपल डू, की सोशल व्हॅलिडेशनसाठी कार घेणार, गाडी घेणार, आयफोन घेणार आणि मग राबणार. आणि मग असं पॉइंट येतो की बस झालं, नाही करू शकत तरी पण करायला लागतं, कारण EMIचे पैसे भरायचे. तर ते करायलाच नाही पाहिजे. की सोशल व्हॅलिडेशनसाठी जे आपण करतोय दिस इज द बिगेस्ट मिस्टेक व्हॉट वी आर डुईंग करंटली ॲक्च्युली. आणि आत्ताची जी पिढी आहे ती तर यामध्ये खूप 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 गुंतून गेलेली, डीप मध्ये अडकलेली आहे. पण मला असं वाटतं आपला हा जर पॉडकास्ट बघत असतील ते, तर त्यांच्यासाठी नक्की हे खूप युजफुल होणार आहे. आणि पुढचा आपण क्वेश्चन घेऊया की अजून फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये अजून काही आहे. बघा, आतापर्यंत आपण जे हे केलंय की फर्स्ट आपल्याला नेटवर्थ कॅल्क्युलेशन केलं पाहिजे, जिथे आपण सगळं आपण ॲसेट, लायबिलिटीज, करंट इन्कम, एक्सपेन्स सगळं आपण टाकतोय. नेक्स्ट आपला इमर्जन्सी फंड आला. थर्ड आपला आला की रिटायरमेंट प्लॅनिंग साठी टाकलं पाहिजे. नेक्स्ट आपण नीड वॉन्ट सगळं आपण टाकलं, नीड वॉन्ट, सेव्हिंग किती काय पर्सेंटेज पाहिजे. फिफ्थ कुड बी तुमचं आता जे आहे ना, आता या पिढीला हे कळणार की क्रिएटिंग विल इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. कारण काय होतं ना, जर आपण आपल्या ॲन्सिस्ट्रल बघितलं तर त्यांना 8-10 मुलं पोरं वगैरे असायचं. ठीक आहे, आता ते आले इकडे स्ट्रगलसाठी. आता कॉमन स्टोरी वेन वी वेर ग्रोईंग असं बघितलं तर
तर आपले आई बाबा खूप स्ट्रगल करून रस्त्यावर झोपले किंवा खूप स्ट्रगल करून त्यांनी कमवलं आणि मग त्यांनी एक घर बांधून घेतलं. ठीक आहे. त्याच्या नेक्स्ट पिढीला तर घर रेडीमेड मिळालं. तर घर रेडीमेड मिळालं. नेक्स्ट आपलं काय एस्पिरेशन येतं की आपण ह्याला कसं अजून जास्त करू शकतो. ठीक आहे. तर 1 चे 4 कसं करणार ते एस्पिरेशन झालं. पण ह्याच्या नेक्स्ट पिढीला ना ते 4 चे 8 करायला लागणार नाही. तो बोलणार की आता मी हे कशात उडवू. त्याचा तो एस्पिरेशन राहणार की हे मी कसं हे करणार. तर क्रिएटिंग विल इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय होतं की आजकाल काय होतं की गावात तुमचे प्रॉपर्टीज आहेत. आता त्यावेळी 8-10 फॅमिली मेंबर्स असायचे. आता ह्याचे डिव्हिजन कसं आहे माहीतच नाही कोणाला. विल क्रिएटेड नाहीये तर जातो डिस्प्यूटमध्ये. आणि तुम्ही बघितलं असेल की मोर दॅन 20-30% ऑफ द प्रॉपर्टी हे विल डिस्प्यूट्समुळेच असेच अडकून पडले. तर विल क्रिएशन हे खूप इम्पॉर्टंट पार्ट आता पुढे जाऊन असं होणार आहे की खूप इम्पॉर्टंट असं पार्ट आहे की जे करायलाच हवं ताकी डिस्प्यूटमध्ये तुमची प्रॉपर्टी नाही कुठे अडकली आणि सुरळीत हे करू दे. आणि लास्ट बट द नॉट लिस्ट इज अपग्रेड युअर फायनान्शियल नॉलेज. तुमचं फायनान्शियल नॉलेज जे आहे ना ते तुम्हाला अपग्रेड करायला गरजेचं आहे. ते कसं करू शकतो आपण? बघा तुम्हाला टाइम टाकायला लागेल. आता काय होतं ना इक्विटीजमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो. खूप जण इक्विटीजमध्ये पैसे गमवतात. याच्या मागचं रिझन सिम्पल आहे. हे टिप बेसवर जातात. आता जेव्हा तुम्ही टिप घेतलं आणि तुम्ही इन्व्हेस्ट केलं तुमचं त्यावर त्या स्टॉक घेण्याच्या मागचं रिझनच तुम्हाला माहित नाहीये. आणि जेव्हा तो स्टॉक पडतो तेव्हा तुम्ही लॉस करता आणि तुम्ही काढता. तर तुमचं नॉलेजच नाहीये त्याबद्दल त्यामुळे तुम्ही त्या काढता. आता फॉर एक्झाम्पल कोविडमध्ये खूप जणांनी रिटेल इन्व्हेस्टरनी पैसे गमवले पण चांगल्या इन्व्हेस्टरनी पैसे कमवले. का? कारण वेन एव्हर स्टॉक मार्केटमध्ये करेक्शन येतो दॅट इज द राईट टाइम टू इन्व्हेस्ट. कारण तुम्हाला एक चीप प्रोडक्ट मिळते लोअर कॉस्टमध्ये. इक्विटीमध्ये प्रॉब्लेम हेच येतो की फॉर एक्झाम्पल आज तुम्ही एक घर घेतलंय. तुम्ही रोज जाऊन मार्केटमध्ये व्हॅल्युएशन काढता का? नाही काढत. रोज जाऊन आपण बघतो का की आज मार्केट व्हॅल्यू काय आज काढू का? नाही. सोनं आपण कपाटात ठेवलंय त्याचं रोज व्हॅल्युएशन काढतो का आपण? अरे आज एवढं झालंय आज सोनं पडलंय आज काढू का? नाही. पण इक्विटीमध्ये आपण 10,000 पर्यंत टाकलं असेल तर आपण रोज बघतो कारण ते इझिली ऍक्सेसेबल आहे. आणि रोज बघण्यामुळे काय होतं की अरे पडला खाली जर काढून टाकू तर पॅनिकमध्ये काढतो. आणि म्हणून त्याची व्हॅल्युएशन वाढत नाही आपल्याकडे. कारण आता प्रॉपर्टीचं तुम्ही हिस्ट्री बघितलं जसं मी बोललो की आपण रोज व्हॅल्युएशन काढत नाही. तर प्रॉपर्टी असं असतं का कधी कधी आपल्याकडे की 2 वर्ष आपल्याकडे प्रॉपर्टी 15-20 वर्ष बरोबर. जे तुम्ही प्रॉपर्टी 2 लाखाला आजच्या 20 वर्ष आधी घेतलं असेल त्याचं व्हॅल्युएशन 40 लाख आहे. जो व्हॅल्युएशन आज तुम्ही 70-80 लाखला घेतलंय त्याचं व्हॅल्युएशन 1-1.5 करोड होईल. ते 15 कारण तुम्ही त्याच्यासाठी त्या ऍसेटवर तुम्ही बसता त्या ऍसेटवर तुम्ही टाइम देता. इक्विटीमध्ये पण तुम्ही असं टाइम दिलं तर फॉर एक्झाम्पल सेन्सेक्सच घेतला. जेव्हा सेन्सेक्स 500 सुरू झाला तेव्हा पण मार्केट बोलत होतं ओव्हर व्हॅल्यूड आहे. तो 3,000ला गेला तेव्हा पण ओव्हर व्हॅल्यूड बोलत होते. 3चा 30 गेला तेव्हा पण ओव्हर व्हॅल्युएशन बोलत होते. 30चा 60 गेला ओव्हर व्हॅल्युएशन. आज 80 वर आहे आज पण ओव्हर व्हॅल्युएशन बोलत आहे. पण हे व्हॅल्युएशन कधी पण ओव्हर व्हॅल्युएशनच राहणार. पण तुम्ही त्याला टाइम दिलं तर इट विल गिव्ह यू फ्रुटफुल रिटर्न. पण आपल्याकडे तो पेशन्स हवा. पेशन्स महत्वाचा आहे. आणि हा पेशन्स कसा डेव्हलप होणार? तुमचं नॉलेज बिल्डिंग वर. तुम्ही जेव्हा जे गोष्टी घेताय ते तुम्ही कन्व्हिक्शननी घेणार. जेव्हा आपण प्रॉपर्टी घेतो आपण खूप काय रिसर्च करतो हे करतो आणि मग तो प्रॉपर्टी घेतो. कारण त्याच्यामध्ये आपल्याला पैसा खूप मोठा लागलेला असतो. इक्विटीमध्ये आपण तो रिसर्च करत नाही आणि मग तो कन्व्हिक्शन असत नाही. आपण टिप बेस अरे माझ्या मित्रांनी सांगितलंय किंवा ह्याच्याकडनं टिप आला आणि त्या बेसिसवर आपण घेतो. आपलं कन्व्हिक्शनच नाहीये आणि आपण लॉस करतो. तर तुमचं नॉलेज चांगलं असेल तर तुम्ही ह्याच्यामुळे पैसे कमवणार. आता तुम्ही पेशन्स बद्दल बोललात बरोबर. तर ऑब्व्हियसली एवढी लोक ऑनलाईन शॉपिंग करतात. मी पण त्यातली एक आहे. पण मी रिसेंटली असं बोर झाले की अरे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट बघून मी म्हटलं थोडंसं आपण आज बाहेर पडूया बघूया काय चाललं आहे मार्केटमध्ये. म्हणून मी गेले दुकानात आणि मी जास्त काही महाग वस्तू नव्हते घेत. मी आपल्या घड्याळाच्या बॅटरीज असतात ना ते घ्यायला गेले. मला ते बेसिकली टॉर्चसाठी मला हवी होती आणि ते मी घेताना त्या दुकानदाराने मला एवढा वेळ थांबवलं
मला असं इरिटेट झाले पहिलं तर. मी म्हटलं बापरे, मला का थांबून ठेवलंय असं तसं. नंतर मी बघते तो एकेकाला पेशन्सली हँडल करतोय. त्याच्यानंतर मला पण त्याने व्यवस्थित विचारलं काय हवंय, दाखवले 3-4 सॅम्पल दाखवले, हे हवंय का, हे हवंय का, त्याची प्राइस सांगितली. मग मी डिसाईड केलं की बाबा ह्या म्हणजे ही हवी. त्यामध्ये पण तो बोलला की घेऊन जा तुम्ही, बघायला लागतंय की नाही, अदरवाईज त्यातली घेऊन या बॅटरी, ती मी देईन तुम्हाला, एक्सचेंज होईल असं वगैरे. मी म्हटलं ऍक्च्युली ही गोष्ट जेव्हा आपण ऑफलाईन शॉपिंग करायला जातो तेव्हा फक्त शॉपिंग नाही होत, तर बऱ्याच गोष्टी शिकतो. बरोबर. म्हणजे मी तर तेव्हा म्हणजे मला पहिल्यांदा असं वाटलं खूप दिवसांनी मी काहीतरी वेगळं शिकले. करेक्ट. तर मला असं वाटतं जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग किंवा फायनान्शियल रिलेटेड काहीही विषय असेल तर पेशन्स सगळ्यात महत्वाचा असू शकतो. 100%. तर आता तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग काय आहे हे तर एक्सप्लेन केलं तेवढं छानपैकी. म्हणजे मला सुद्धा कळलं डीपली. बरेच रील्स बघतो आपण, पण ते रील्स फक्त आणि फक्त एनर्जी खातं आपली, बाकी तेवढं म्हणजे काही ॲक्च्युली खूप एक्सपर्ट्स आहेत ते नॉलेज देतात, पण तो वेगळा विषय आहे. आपण फायनान्शियल प्लॅनिंगवर पुन्हा येऊ. तर मला सांगा की फायनान्शियल प्लॅनिंग ही फक्त एखादा जॉब करणारा व्यक्ती आहे किंवा एखादी जॉब करणारी महिला किंवा बिझनेस पर्सन आहे, बिझनेस वुमन आहे, त्यांनाच केली पाहिजे, की एक हाऊसवाईफसुद्धा, एक हाऊस मेकर म्हणा किंवा एखादा छोटा बिझनेसमॅन, एखादा छोटासा दुकानदार, त्यांना सुद्धा फायनान्शियल प्लॅनिंगची ॲक्च्युली गरज आहे, हे कसं तुम्ही सांगू शकाल? बघा, मी ते सांगेल तुम्हाला की फायनान्शियल प्लॅनिंग हे जे आहे ना, हे बेसिक रिक्वायर्ड सगळ्यांचेच आहे. आणि असं नाही आपण काय रॉकेट सायन्स सांगतोय, आपल्या घराचंच आहे सगळं. बरोबर. एवढंच आहे की तुम्हाला अंडरस्टँडिंग करून घ्यायचंय. आता तुम्ही बोलताय स्मॉल बिझनेस आहे, आता त्याला इमर्जन्सी येणार नाही का, किंवा त्याच्या घरी क्रायसिस येणार नाहीये का, की त्याला इन्शुरन्सची गरज नाही का? गरज आहे. तर एक गृहिणी झाली, शी इज द मेन डिसिजन मेकर, की आज घरी काय यायला पाहिजे ते तिच्याकडनंच कन्सल्टिंग केलं जातं की बाबा हे फ्रीज घ्यायचंय की तो टीव्ही घ्यायचाय करून. जर तिच्याकडे हा पॉवर ऑफ नॉलेज असेल की बाबा हे गोष्ट मला अंडरस्टँडिंग असेल की बाबा माझं काय कंडिशन आहे करेक्ट. आजच्या तारखेला काय होतं की फॉर एक्झाम्पल तुम्ही जसं हाऊसवाईफ बोलताय, तर हाऊसवाईफ म्हणजे हस्बंड बाहेर जाऊन कमवून येतोय, दोघांमध्ये डिस्कशनच होत नाही की किती इन्कम आहे करून. वाईफचं ॲस्पिरेशन लेवल वेगळं, हस्बंडचं ॲस्पिरेशन लेवल वेगळं, आणि त्यामुळे रिफ्ट क्रिएट होतात. जर तुम्ही डिस्कस केलं एकत्र बसून, फायनान्शियल प्लॅनिंग इज नॉट ओनली की मी कमवतो मी प्लॅन केलं पाहिजे, ॲज अ फॅमिली मी प्लॅन केलं पाहिजे. ॲज अ फॅमिली मी जेव्हा प्लॅन करणार ना, त्याचं ॲडव्हान्टेज हे आहे की एकतर तुम्ही तुमचं फायनान्शियल्स काय काय आहे हे तुम्हाला माहिती असतं तुमच्या फॅमिली. असं नाही सांगत आहे की मी सगळ्यांना सांगायला, ॲटलिस्ट तुम्ही तुमच्या वाईफला सांगा की हे बाबा हे माझे फायनान्शियल्स आहे, हे माझे लायबिलिटीज आहे, हे माझं इन्शुरन्स इकडे आहे, किंवा हे माझे इन्व्हेस्टमेंट्स इकडे आहेत. उद्या काय प्लस मायनस झालं तर तिने पळायला नाही पाहिजे इकडे तिकडे. एक तर तो स्टेज पण खूप वाईट असतो, आणि सेकंडली त्यांना माहित पण नसतं की काय आहे आपल्याकडे करून. आणि जर हे सगळे गोष्टी एकदम क्लिअर कट मांडले असतील फॅमिलीमध्ये की बाबा हे माझं एवढं आहेत, तर तिला पण टेन्शन नाही, तुम्हाला पण टेन्शन नाही, तिला पण काही डिसिजन घेण्यासाठी त्रास नाही होणार. तर फायनान्शियल प्लॅनिंग हेच आहे की तुम्ही तुमच्या घरचं पूर्ण सिनारिओ, आम्ही पण जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग करतो तर आम्ही फक्त हस्बंड नाही किंवा वाईफ नाही, जर वाईफ हाऊसवाईफ आहे तर मी तिला पण इन्व्हॉल्व्ह करतो, कारण तिला पण अंडरस्टँडिंग झालं पाहिजे की आपण काय बेसिसवर आपण प्लॅनिंग करतोय. बरोबर आहे. तर तुमच्या याच्यावर मला एक डेल कार्नेगी यांच्या पुस्तकातली एक गोष्ट आठवली, आय थिंक तुम्ही पण वाचलंच असाल ते. त्याच्यामध्ये त्याची एक व्यक्ती आहे, त्याची वाईफ हाऊसवाईफ असते, तर तिला शॉपिंगला जायचं असतं, त्याच्यामुळे ना ती पैसे मागते. तर तिला नवरा विचारतो तुला कशाला हवेत पैसे, असं थोडा रागाने, तुला कशाला हवेत पैसे असं, कारण महिन्याला जे खर्चाला लागतात ते तर दिलेलेच असतात, आणि एक समज असतो की बाबा याच पैशातून बायका सेव्ह करत असतील, असा एक कॉन्सेप्ट आहे की बाबा बायकांना पैसे देतो आणि बायका थोडंसं सेव्हिंग करतातच हाऊसवाईफ. तर तिला त्या गोष्टीचा फार राग आला, आणि तुम्ही जे आता फायनान्शियल प्लॅनिंग म्हटलात ना, मग तिने काय केलं की तिला जे खर्चाला पैसे मिळत होते ना, त्यातलेच थोडे थोडे पैसे साईडला ठेवून तिने ते इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट केले. आणि आय थिंक 5 वर्षानंतर काहीतरी एक कालावधीनंतर नवऱ्यापेक्षा जास्त तिच्याकडे असेट झाले होते.
होऊ शकतं, काय सरप्रायझिंग नाहीये. कारण हो. मी तेच बोलतो ना, काय होतं की ऍस्पिरेशन लेवल हे दोघांचं वेगवेगळं आहे. नवरा कमवत आहे तर बरोबर. तो बोलेल मी तर आयफोनच घेणार. आता वाईफला पण असं होतं की अरे ह्यानी घेतलं मी पण घेऊ आयफोन. बरोबर आहे. पण आयफोन गरज आहे का, ते क्वेश्चन बघायला पाहिजे. ते बघायला पाहिजे. आता जसं तुम्ही हे एक्झाम्पल दिलं, तिने अनालाइज केलं असेल, मला तर फक्त व्हिडिओज बघायचे व्हॉट्सअप, मला आयफोनची गरज नाहीये, मी साधा 10-12-15 हजाराच्या फोनमध्ये पण खुश राहू शकते. तर दॅट इज इन्फॉर्म्ड डिसिजन. तर हेच त्याचा इम्पॅक्ट महिलांसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे असं बघितलं तर. कारण जर तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग केलं, त्याचं मी तेच बोललो ना, इमर्जन्सी फंड हे सगळ्यांना लागणारच आहे, छोटा असू दे किंवा मोठा बिझनेसमॅन असू दे. सगळ्यांचे मंथली टेकआउट वेगवेगळे असतील, पण सिम्पल रूल आहे 6 टाइम्स. तुमचं 30,000 आहे, तुमचं 10,000 एक्सपेन्स आहे, 10,000 इंटू 6 टाइम करा, 60,000 असलेच पाहिजे. 60,000 असले पाहिजे तुमच्या बँक खात्यात किंवा FD मध्ये ऍटलिस्ट. आता त्या इमर्जन्सी फंडला आपल्याला फक्त युटिलायझेशन कसं करायचंय, आणि ते असं नाही की एकदा युटिलाइज करा की परत टाकायचे. हा, ते 60 परत रिप्लेनिश झाले पाहिजे. असं नाही की एकदा युटिलाइज करा संपलं, असं नाहीये. कारण इमर्जन्सी एकदा नाही येणार आहे, एव्हरी टप्प्या बेसवर येणार आहे. आमचा इमर्जन्सी फंडचं सांगते मी, की इमर्जन्सी फंड माझे हस्बंड विजयने साठवून ठेवले होते. आणि जेव्हा आम्ही काश्मीरला गेलो होतो तर तिकडे असं झालं, नेटवर्क नाही, माझा मोबाईल बँकिंग चालत नाही, गुगल पे चालत नाही, कारण OTP येणार नाही. तेव्हा मग त्यांनी, आणि आमचं ऑलरेडी फ्लाईट होती, तो टेररिस्ट अटॅक झाला होता ना, तेव्हा आम्ही तिथेच होतो, तर थोडं आम्ही पॅनिक झालो. तर आमची फ्लाईट होती सॅटर्डेची, अटॅक झाला आय थिंक मंगळवारी. आणि आम्ही तर मंगळवारच्या रात्रीच निघणार होतो, पण फ्लाईट सगळ्या फुल होत्या, प्राइजेस वाढलेले होते. आणि त्याच्यामुळे मग आम्हाला गुरुवारची फ्लाईट मिळाली, तर तेव्हा आम्ही तो फंड यूज केला. दॅट इज हाऊ. आता हे तुमच्याकडे इमर्जन्सी फंड नसतं तर लोक, आम्ही लिटरली म्हणजे खरंच आम्ही हे विचार म्हणजे बोलत होतो की, आणि आमचे फ्लाईट बुकिंग सॅटर्डेचे होते, पण आम्हाला ते पेशन्स संपले होते आमचे, की ऑलरेडी 3 दिवस झाले होते, आम्हाला आता थांबणं कठीण झालेलं. पण मी हाच विचार करत होते की चला आपल्याकडे इमर्जन्सी फंड आहे म्हणून आपण तो यूज केला, पण बाकीच्या लोकांचं काय. येस, हेच होतं ना, म्हणजे तेच होतं. काय होतं, लोक फर्स्ट जसं पहिली सॅलरी आली तर मी कधी हे विचार करत नाही की मी ह्याच्यात टाकू, मी पहिला आयफोन की बाईक घेणार, हे ऍस्पिरेशनला पहिले पळतात. बरोबर आहे, एकदम. तर तर आपण हे पण मी कधी कधी खूप टाइम बोलतो की तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये टाकण्याच्या ऐवजी तुम्ही तुमचा इमर्जन्सी फंड क्रिएट करा. एकदा तुमचा जो इमर्जन्सी फंड क्रिएट झाला, बरोबर, त्याच्यानंतर तुम्ही इक्विटीज मध्ये जावा. मग तुम्ही तुमच्या एक्सपर्टीजच्या अनुसार तुम्ही डायरेक्ट इक्विटीमध्ये जावा. जर तुम्हाला काहीच माहिती नाही तर म्युच्युअल फंडने चालू करा. बरोबर आहे. जेव्हा म्युच्युअल फंड पण आपण बोलतो तर म्युच्युअल फंड आपण हेच बोलतो की 500 रुपयांनी चालू करा, चालेल, पण तो 500 रुपये ना तुम्ही रोज बघायला नाही पाहिजे. तो पैसा असायला पाहिजे की तुम्ही ते बघणारच नाही. मगच तो पेशन्स, तो फंड व्हॅल्यू, जो वेल्थ क्रिएशन आहे तो दिसणार तुम्हाला. ओके, तर आता आपण फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल भरपूर डीपमध्ये बोललेलो आहोत, तर पुढे आपण अजून थोडंसं दुसऱ्या टॉपिक्सवर डिस्कस करू फायनान्सच्या. तर जेव्हा आपण फायनान्शियल प्लॅनिंग करतो तर सेविंग नसते कोणाकडेच, आणि ते जसं तुम्ही आत्ताच सांगितलं, सेविंग इमर्जन्सी फंड आधी ठेवा, त्याच्यानंतर तुम्ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करा. पण काही लोक डायरेक्ट इक्विटीमध्ये किंवा अजून बऱ्याच सोर्समध्ये करतात. जसं की आजकालची जी पिढी आहे ती क्रिप्टोमध्ये खूप इंटरेस्टेड आहे. त्यांना असं वाटतं खूप लवकर मला याच्यातून पैसे मिळेल. आणि मी बघितलंय की 2-3 कॉइन्स आले होते, आय थिंक ओरीज कॉइन समथिंग, त्याच्यामध्ये पण बराच म्हणजे फ्रॉड झालेला आहे. तर तुम्ही अशा मुलांना किंवा आत्ताची जी यंग जनरेशन आहे त्यांना काय सल्ला द्याल इन्व्हेस्टमेंटसाठी? बघा, माझा सल्ला तर एकदम सिम्पल असतो, डोंट गो फॉर फास्ट मनी. तुम्ही फास्ट जिथे तुम्ही फास्ट मनी मेकिंग प्रोसेसमध्ये जाणार ना, तिकडे तुमचा रिस्क तेवढाच हाय वाढणार. बरोबर आहे. सेकंडली, जेव्हा पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता ना, ह्याचं बघा की रेग्युलेशन कोण आहे, रेग्युलेटरी कोण आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा म्युच्युअल फंडमध्ये टाकतो तर आपल्याला माहिती आहे रेग्युलेटरी एम्फी आहे. जेव्हा आपण इक्विटीज मध्ये टाकतो आपल्याला माहिती आहे रेग्युलेटरी सेबी आहे.
जेव्हा आपण बँकमध्ये पैसे टाकतो आपल्याला माहिती आहे रेग्युलेटरी RBI. RBI. आज हे मी जे क्रिप्टो करन्सी बद्दल विचारलं तर कोण रेग्युलेटरी आहे हे माहितीच नाही कोणाला. माहितीच नाही. पण बरोबर. लोकांना फक्त दिसतंय की पैसे डबल आहेत, ट्रिपल होत आहेत, 10 टाइम होऊ दे, पण ते पैसे तुम्हाला मिळणार आहे का ह्याची गॅरंटी आहे का? बरोबर. नाहीये. तर वेनेवर जेव्हा पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स घेता किंवा काही कराल तर ह्याचे रेग्युलेटरीज बघा कोण आहेत करून. आता आपल्याकडे पण खूप सारे फ्रॉड होऊन गेले, जसं पॅन फ्रॉड तुम्ही ऐकलं असेल, जिथे जिथे 3 वर्षांनी पैसे डबल व्हायचे. ओ हा 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 ऐकलं. तर लोकांनी टाकलं, पण ह्याचे रेग्युलेटरीज कोण आहे हे कोणालाच माहिती नव्हतं. पैसे लोकांनी टाकले. आजच्या तारखेला आपल्या गव्हर्नमेंटने खूप चांगले नॉर्म्स आणलेत, खूप रिस्ट्रिक्शन्स आणलेत. किंवा इन्फ्लुएन्सर पण तुम्ही बघत असणार, पहिले खूप इन्फ्लुएन्सर बोलायचे हमारे इधर पैसा डालो, हम पैसा आज 10,000 लगाओ उसका 1 लाख बना के देंगे, आणि त्याचे फीस घ्यायचे. असे इन्फ्लुएन्सरचे खूप सारे घोटाळे पण बाहेर आलेत. हो. की त्यांनी असंच हे असे फॉल्स प्रॉमिस देऊन जे लोकांकडनं पैसे घेतले हे 20-25 कोटी गेलेत कलेक्शन, आणि त्याचे जे रिटर्न्स आहेत ते नेगेटिव्ह मध्ये. बरोबर. इट्स ओनली बेस. तर ते त्याला सेबीने खूप चांगले रिस्ट्रिक्शन, खूप सारे रूल्स आणलेत. तर आपल्याकडे ते चांगलं, पण तेच आहे की रेग्युलेटरी बॉडी कोण आहे हे अनालाइज करा. आणि मला वाटतं आधी जेव्हा म्हणजे आपण 90s चे किड्स आहोत, आपल्यासाठी ते कठीण होतं की जायचं कुठे शोधायला, कुठलं पुस्तक घ्यायचं. आपल्याकडे ते येल्लो पेजेसची येल्लो बुक यायची ज्याच्यामध्ये टेलिफोन नंबर वगैरे असायचे. पण आता हे खूप इझी झालंय, तुम्हाला गुगल वरती ऑथेंटिक माहिती सगळं काय माहिती मिळतं. तुमच्या इकडे वन टच वर आहे ना सगळं. एक टच केलं तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन माहिती. हो ना. गेटिंग इन्फॉर्मेशन इज व्हेरी इझी. हो. सो मला पण असं वाटतं की लोकांनी इन्व्हेस्टमेंट करतायत, लाईक क्रिप्टो आहे किंवा कुठे इक्विटीमध्ये आहे, तर ते बघायला पाहिजे की कुठे इन्व्हेस्ट करतो एक्झॅक्टली. एखादी इन्स्टिट्यूट आहे किंवा संस्था आहे ती कोणाच्या अंडरमध्ये काम करते. इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करताना तर मी तर हेच बोलणार की तुम्ही तुमचं नॉलेज वाढवा. बरोबर आहे. तुमच्या नॉलेज बेसवर तुम्ही जे इन्व्हेस्ट करणार, तुम्हाला कन्व्हिक्शननी जे करणार ते तुम्हाला रिटर्न चांगलं देणार. जसं आम्ही खूप टाइम म्युच्युअल फंड, आता मी डायरेक्ट इक्विटीमध्ये आता ट्रेडिंग नाही करत, मी म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकतोय. तर म्युच्युअल फंडमध्ये टाकतोय तर आय नो की तिकडे एक्सपर्ट्स बसलेत, ते मार्केट तेच अनालिसिस करतात, त्यांचं 24 तास तेच काम आहे की मार्केट काय होतंय काय नाही होतंय. तर मी माझं डोकं कशाला टाकू. बरोबर. आणि ओव्हरऑल रनमध्ये तुम्ही बघितलं तर मार्केट पण असं बघितलं तर 13 to 14% रिटर्न देतो. इज क्वाईट इनफ. FD मध्ये आपल्याला 7-8% मिळते, इक्विटीमध्ये मला 13-14% मिळते. तर 13-14% मी हॅपी. मी कशाला त्याच्यापेक्षा जास्त साठी पळू. आणि ते पण मी आपण काय एफर्ट घेत नाहीये, आपण फक्त पैसे टाकतोय. फंड मॅनेजर आपला हिशोबाने तो फंड घेतोय, तो त्याचा चार्जेस घेतोय, तर ठीक आहे. तो 1% कमवत असेल, पण तो 1%च्या अगेन्स्ट मध्ये मला तो 14% देतोय ना. बरोबर आहे. लोकांचं आजच्या तारखेला मेंटॅलिटी हेच झाले की फॉर एक्झाम्पल कन्सल्टंटच्याकडे पण जातात, तर मला काय मिळतंय ह्याच्यापेक्षा त्याला काय मिळतंय ह्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे. तर मला काय मिळतंय त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं तर तुम्ही जास्त ग्रो होणार. बरोबर आहे. अच्छा, मला एक गोष्ट आठवण आली, जे आपण टिप अँड कन्व्हिक्शन बद्दल बोलत होतो ना, तर माझ्याच एक फ्रेंड बरोबर एक गोष्ट झालेली. आता त्याला एक चांगली टिप मिळालेली कल्याण ज्वेलर्स करून. दिस इज स्टोरी ऑफ 2022. अच्छा. आता तेव्हा काय झालं की जेव्हा त्याच्याकडे ही टिप आलेली की बाबा ह्यांनी ते स्टॉक घ्यायला पाहिजे आणि इट विल गिव्ह रिटर्न मल्टीफोल्ड रिटर्न्स, तर त्यांनी घेतलं 70 रुपीजला त्या दिवशीचं. तर 70 रुपीजचा स्टॉक घेतलं त्यांनी, आणि त्यांनी एक चांगला अमाऊंट घेतला 5,000च्या आसपास. ठीक आहे. त्यांनी एक कडे पकडा सगळं इन्व्हेस्टमेंट तोडूनच टाकलं त्याच्यामध्ये, कारण त्याला एकदम खात्री होती की ही टिप चांगली आहे करून. अच्छा. आता ती स्टॉक गेली खालती. ठीक आहे. मग त्याच्यात थोडी अरे यार काय आला करून थोडा घाबरला. मग ते 70 वरनं 65ला गेली, 65ला 60ला गेली विदिन पिरियड ऑफ 1 to 2 months. मग त्याचा पेशन्स तुटायला लागला, पण समोरच्याने बोललं थांब थोडा वेळ, तर तो तिकडे थांबला. मग परत बाउन्स बॅक व्हायला लागला त्या स्टॉकमध्ये, अँड विदिन नेक्स्ट 3 months तो स्टॉक गेला 75-80 रुपीजच्या आसपास. ओके. मग परत खालती आला. आता
ह्या बेसवर काय असतं, आता माझं कन्व्हिक्शन नाहीये, मी कोणाच्या तरी टिप बेसवर आहे. तर माझा काय होत आहे की आता मी त्याचा टिप बेसवर तर घेतलं आणि माझं कन्व्हिक्शन पण नाहीये, तर मी काय करायला लागलो आता, तर तो बोलायला की नाही बस आता मी जास्त रिस्क नाही करू, आता आपण ब्रेक करू. तर तो बोला ठीक आहे, तू तसंही प्रॉफिटमध्ये तू निघून जा बाहेर. तर त्यांनी ते ₹75 काढून टाकले. तर 70 घेतले, ₹5 प्रॉफिट आला आणि तो बाहेर निघून गेला. आता कन्व्हिक्शन आणि ह्याच्यामध्ये स्टोरीचं फूडचं आहे की नेक्स्ट 1 yearमध्ये तो स्टॉक 700चा डायरेक्टली 100 नाही 200 नाही 700 पर्यंत गेला. इफ ही हॅड कन्व्हिक्शन, इफ ही हॅड की बाबा पेशन्स, इफ ही हॅड हिज नॉलेज, मी बोलतो ना नॉलेज का असायला पाहिजे किंवा कन्व्हिक्शन का, पेशन्स का असायला पाहिजे इक्विटीमध्ये, याच कारणामुळे. तर तो स्टॉक ऑलमोस्ट 700-800 प्राइसमध्ये गेला. आज परत 400-500 रुपीजच्या रेंजमध्ये असेल तो स्टॉक. भलेही 400-500, पण 70 पेक्षा 400 जास्त की 70 जास्त. दॅट इज हाऊ कन्व्हिक्शन अँड तुमचं जर कन्व्हिक्शन असेल, एक्सपर्ट पाहिजे, तर हे तुम्हाला होऊ शकतं. म्हणून टिप बेस नाही करायचं. आता टिप बेसमध्ये यांनी प्रॉफिट केलं, पण खूप टाइम टिप बेसवर लॉस पण होता. जर 60 मध्ये काढलं असतं त्यांनी, तर त्यांनी लॉसमध्ये काढलं, कारण त्याचं कन्व्हिक्शन नाहीये. त्यांनी त्याचे कुठले तरी पैसे मुद्दल घेऊन त्यांनी टाकलेत, रिस्क घेतलाय. बरोबर. आता तो रिस्क कुठल्या बेसवर आपल्याला शुअर नाही, तिकडे तो इंटरेस्ट पे करत असणार, काय ब्रेक करत असणार. जर त्याचं कन्व्हिक्शन नसेल तर त्यांनी तो लॉसमध्ये ब्रेक केला असता. बरोबर. पण तुझं नॉलेज असतं की बाबा हे इकडनं इकडेच जाणार आहे, तर तू थांबली असती. बरोबर. सो मग इन्व्हेस्टमेंटच्या आधी नॉलेज घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. 100%. विदाउट नॉलेज तुम्ही इन्व्हेस्ट नाहीच सुरू केलं पाहिजे. तुमच्याकडे थोडं तरी तुमचं एक नॉलेज बेस असायलाच पाहिजे. मग तुमचं कन्व्हिक्शन वाढणार आणि मग तुमचं पेशन्स वाढणार आणि तसेच तुमच्या वेल्थ क्रिएशनची स्टोरी सुरू होणार. बरोबर आहे. शेवटी प्रत्येकाची वेगळी आपली स्वतःची एक वेगळी स्टोरी असतेच. करेक्ट. ह्या स्टोरीबद्दल असं माझं म्हणणं खूप सिम्पल असतं. जसं देवानी माणसाचा चेहरा सगळ्यांचा वेगळा बनवलाय, सगळ्यांचे लाईफस्टाईल वेगळं, फायनान्शियल प्लॅनिंग पण सगळ्यांचे वेगवेगळे. बरोबर. पण मजेची गोष्ट हे आहे की फायनान्शियल मध्ये 2च पार्ट आहे. 1 इज इक्विटी, 2nd इज डेट. तुम्ही कुठलाही इन्व्हेस्टमेंट पार्ट घ्या, या 2 पेक्षा तुम्ही जास्त ब्रेक नाही करू शकत. बरोबर आहे. इक्विटी अँड डेट हे 2च पार्ट आहेत. आता तुम्हाला फक्त एवढंच कन्व्हिक्शन करून घ्यायचंय की मला किती पोर्शन कशामध्ये टाकायचंय आणि कितपर्यंत ठेवायचंय. बरोबर. माझी लॉंग रन जर्नीची स्टोरी आहे, 15-20-25 वर्षाची स्टोरी आहे, तर मी इक्विटीमध्ये टाकू. मला शॉर्ट टर्म प्रोसेस आहे की मला बाबा 1 वर्षाने घर घ्यायचंय, तर विल नेव्हर पुट मनी इन इक्विटी, आय विल पुट इन FD. कारण मला माहिती आहे माझं टार्गेट सेगमेंट 1 वर्षातच आहे. बरोबर. तिथे पैसे सेव्ह करण्याच्या ऐवजी पैसे साईडला काढणं हा इंटेन्शन आहे. बरोबर. तर तेव्हा मी FD मध्ये जाणार, कारण माझा टार्गेट गोल खूप क्लिअर आहे की मला 1 वर्ष किंवा 2 वर्षांनी घर घ्यायचंय. तर विल नेव्हर टेक रिस्क इन इक्विटी, कारण इक्विटीमध्ये 1 वर्षांनी नाही, 6-5 मिनिटांनी पण काही चेंज होऊ शकतं. एक ट्रम्प कॉल आला आणि मार्केट पडला, कोविड क्रायसिस आलं, मार्केट पडला, .com बबल आलं, मार्केट पडला. तर मार्केटची काय गॅरंटी नाहीये. पण मार्केटची गॅरंटी हे आहे की मार्केट त्याच्या स्टोरीने तो वरतीच जाणार. बरोबर आहे. पण ते कधी वरती जाणार, त्याचा एक पेशन्स लेवल आहे. ते पेशन्स 10-20-30 इयर्स. जर माझं लॉंग टर्म हॉरिझॉन आहे, इकडनं मला रिटायरमेंटसाठी पैसे टाकायचे आहेत, तर मी इक्विटीमध्ये टाकणार. हे एक क्लिअर गोल आहे, कारण माझं रिटायरमेंट 20-25 वर्षानंतरच आहे. पण हेच जर मला शॉर्ट टर्म गोल आहे, कार घ्यायचंय किंवा घर घ्यायचंय, शॉर्ट टर्म गोलसाठी मी FD मध्ये पैसे टाकणार. ओके. तर आता आपण पुढचं इक्विटी बद्दल तर आता भरपूर सांगितलं तुम्ही. SIP बद्दल काय, म्हणजे SIP एकदम ट्रेंडिंग मध्ये आहे. मला वाटतं गेले 5-7 वर्षापासून ते खूप ट्रेंडिंग मध्ये आहे. तर SIP बद्दल काय तुम्ही सांगाल की इन्व्हेस्टमेंटसाठी ते योग्य आहे, तर मग त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. बघा, SIP इज 100% योग्य. मी पण तुम्हाला ते सांगितलं की काय होतं ना, SIP मॅनेज करणारा फंड मॅनेजर आहे, फंड हाऊस आहे, त्यांचे एक्सपर्टीज आहेत. ते तुमच्या ह्याच्यामध्ये ते तुम्हाला स्टॉक ते सिलेक्ट करतात, ते एक पोर्टफोलिओ बनवतात आणि ते ग्रो करतात. यांच्याकडे ॲडव्हान्टेज हे आहे की त्यांच्याकडे सिंगल पैसा, आता मी टाकून किती टाकणार, आपण टाकून 10,000 टाकणार, 20,000 टाकणार, 1 कोटी टाकणार, 2 कोटी टाकणार. फंड मॅनेजरने 100 कोटी असते.
जिथे पैसा मोठा असतो तिकडे त्यांच्याकडे पॉवर पण तशी असते. बरोबर. तर त्या हिशोबाने डिसिजन पण तसंच असतं. त्यांची टीम चांगली असते, हम्म. एक्सपर्टाईज टीम असते. ठीक आहे. सेकंडली आपण जेव्हा SIP मध्ये टाकतो तर आपण एकत्र टाकत नाही, आपण टप्प्याटप्प्याने टाकतो बरोबर. मंथली बेसिस, एव्हरी मंथ. आता ह्याच्यामध्ये पण तो ट्रिक आहे की SIP मध्ये आपण जो पैसे टाकतो हे आपण असं टाकायला पाहिजे जे आपल्याला इमर्जन्सीमध्ये रिक्वायरमेंट नाही, तसे पैसे नाही पाहिजे. किंवा उद्या मला काही इमर्जन्सी तर मला SIP ब्रेक करायचं, तो पैसा नाही टाकायचा. जर असं असेल तर SIP सुरू नका करू. ओके. SIP कडे बघायचं पण नाही. SIP हा म्हणून असा असायला पाहिजे की जिथे तुम्ही बघणारच नाही तो पैसे. बघणारच नाही. म्हणजे ती किती ते छोटी. 500 असू दे, तुम्ही 100 ने चालू करा आणि मग त्याला वाढवा. ओके. थोडं 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 वाढवा आणि मग पुढे त्याला इन्व्हेस्टमेंटला प्रोसेस पुढे करू द्या. पण ओके. पहिले त्याचा फील घ्या की 500 रुपये जमू शकते का, 1000 500 रुपये आता- असे पाहिजे की ते आहेत नाहीत कळलंच नाही पाहिजे. करेक्ट आहेच नाहीत कळत. तर आता आज मी 500 बोलतोय, उद्या तुमची ऐपत 5,000ची होईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर 50,000ची पण होईल. पण ते पैसे तसंच तुम्हाला ते एक आता तुम्हाला रोज सकाळी उठून ब्रश करायला कोणी सांगता का? नाही, आपण करतो. आपण ब्रश रेग्युलर बेस, आंघोळ आपण का करतो? करतोच. इट्स अ डेली रुटीन. SIP पण असंच आहे. एकदा तुम्हाला तो रुटीन लागला तर तुम्ही ऑटोमॅटिक तो सेव्ह करत जाणार. मग आज तुम्ही 500 करताय, मग 5चं 5,000 करणार, उद्या 10,000 करणार. बरोबर. SIPचा मेन मुद्दा असा असतो की SIP मध्ये ना तुम्हाला पेशन्स हवा. आता खूप जण बोलतात की खूप टॉस कॉइन करतात की SIP मॅजिक बॉक्स आहे किंवा म्हणजे मी तर असं ऐकलंय की 1,000 रुपये टाकून करोडपती बनू शकतो आपण SIP करून. येस, 1,000 रुपये टाकून पण करोडपती बनू शकता आणि 500 रुपये टाकून पण करोडपती. पण त्याचा मग टाइम पिरियड तसा लागणार ना. ओके. आता एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, 10,000 रुपये तुम्ही टाकले तर 10,000चा SIP 1 करोड पोचायला तुम्हाला मिनिमम 25 वर्ष जाईल. कारण जेव्हा तुम्ही फर्स्ट इनिशियली स्टार्ट करणार, फॉर एक्झाम्पल तुम्ही 5 वर्ष 10,000 टाकले तर तुमचा मुद्दल आहे एक 5 लाखाचा अंदाज आहे. त्याचा तुम्हाला इंटरेस्ट तुमच्या 5 लाखापेक्षा कमी दिसणार, बरोबर. एक 2 ते 2.5 लाख पर्यंत. हे जेव्हा 10 वर्ष होईल तेव्हा तुमचं प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट हे दोन्ही सेम दिसणार. हे जेव्हा 15 वर्षावर जाणार तेव्हा तुमचं प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट तुमचा पार्ट जास्त दिसणार. 20-30 मध्ये तर तुम्हाला तुमचं मुद्दल साधारण 30 लाख पर्यंत दिसणार, पण तुमचा इंटरेस्ट बिकॉज ऑफ कंपाऊंडिंग हे तुम्हाला 70 लाख दिसणार. म्हणून हे पेशन्स हवं. हे दिस अ पेशन्स जर्नी. जेवढं लवकर स्टार्ट करणार तेवढं तुम्हाला चांगले benefits. लोकांकडे तेवढं पेशन्सच नाहीये की ते त्या स्टेज पर्यंत पोहोचतात. खूप जण होतात की मार्केट क्रॅश झाला, मी पैसे काढून टाकतो, SIP स्टॉप केलं, विच इज फुलिश थिंग. म्हणून तो जर्नी कधी कम्प्लीटच होत नाही. बरोबर. आणि म्हणून SIP मुळे लोक करोडपती नाही बनू शकत. जेव्हा तुम्ही हे पेशन्स, जेव्हा तुम्ही हे इनकलेक्ट करणार, तुमच्याकडे नॉलेज नाहीये तर तुम्ही एक एक्सपर्टला पकडा. बरोबर. आपल्याला जेव्हा दुसरं कोणी कन्व्हिक्शन करतो, अरे बाबा ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, तू ठेव, मी बोलतोय ना तुला, बरोबर, तर तेव्हा काय करतो, हा ठीक आहे चल, तो बोलतोय ना, त्याचा रिस्क आहे, त्याला आपण शिव्या देऊ, आपण काय झालं तर ते एक सेफ गार्ड होऊन जातं आपल्याला, आपण ठेवतो. तर ठीक आहे, असं एक एक्सपर्टला तुम्ही इन्व्हॉल्व करा. बरोबर. तो सांगेल हा बाबा ठेव, तो बोलेल हा स्विच कर, तर स्विच करा. पण प्रॉब्लेम काय होता ना, जेव्हा मार्केट फॉल होतं तेव्हा 80% ऑफ रिटेल इन्व्हेस्टर पळून जातात. बरोबर. अँड दॅट इज द बिगेस्ट मिस्टेक. तेच आहे. आणि म्हणून SIP मुळे कोणी करोडपती बनू नाही शकत आहे. तुम्ही चालू केली जर्नी, हे जर्नीला कम्प्लीट तरी करा, एक जर्नीला एक डायरेक्शन तरी द्या. बरोबर. आज मी बोलतोय की मी ते SIP चालू करतोय, मी रिटायरमेंटसाठी चालू करतोय, तर माझं एक डायरेक्शन सेट झालंय की बाबा 25 वर्षाचं डायरेक्शन आहे. तर ठीक आहे, आज उद्या काही पुढे मागे काही येऊ दे, मला तो पेशन्स ठेवायचाच आहे ना. मार्केट खालती पडला तर आपल्याकडे कन्व्हिक्शन आहे, मी तर 25 वर्षासाठी इन्व्हेस्ट करतो ना, आजसाठी तर इन्व्हेस्ट करत नाही, तर मी कशाला पैसे काढू किंवा मी कशाला स्टॉप करू, मी कंटिन्यू ठेवणार. जेव्हा हे कन्व्हिक्शन असणार ना, तेव्हा तुम्ही त्या जर्नीला पूर्ण करणार. आता SIP मध्ये बरेच ॲप्स, म्हणजे मी तर ॲप्सबद्दलच ऐकले आणि बऱ्याच बँक्स पण आहेत आता. तर टॉप 5चे काही नाव घ्याल तुम्ही? बघ, कॅटेगरायझेशन असतात. SIP इज नॉट की जेव्हा SIP होतं ना तेव्हा कॅटेगरायझेशन असतं, वेगवेगळे कॅटेगरायझेशन आहेत की लार्ज कॅप कॅटेगरायझेशन आहे, लार्ज अँड मिड कॅप कॉम्बिनेशन आहे, ओनली मिड कॅप कॉम्बिनेशन आहे, ओनली स्मॉल कॅप, हायब्रिड फंड आहे, फ्लेक्सी कॅप आहे, मल्टी ॲसेट आहे, सेक्टरल फंड्स आहेत. तर आता काय होतं ना, हे एवढं सगळ्या कॉम्बिनेशनमध्ये ना माणूस गोंधळतो. बरोबर. तर जर तुम्ही एकदम स्टार्ट पॉईंटमध्ये असेल
तर तुम्ही एक चांगला एक लार्ज कॅप फंड घ्या, जसं ICICIचा झाला किंवा HDFCचा झाला. ओके. चांगली कंपनी पण घ्या. एक थोडं कॉम्बिनेशनसाठी एक मिड अँड लार्ज कॅपचं कॉम्बिनेशन घ्या आणि एक मिड कॅपचं कॉम्बिनेशन घ्या आणि एक स्मॉल कॅपचं कॉम्बिनेशन घ्या. असं एक 4चं कॉम्बिनेशन बनवून घ्या. बरोबर. जर तुम्ही इनिशियल स्टार्टर आहे, जर तुम्ही ऑलरेडी जर्नीमध्ये स्टार्ट केलं आहे, मग तुम्ही ते तुमचं नेटवर्क एक कॅल्क्युलेशन करून घ्या, कुठे तुमची जर्नी आहे काय. मग ह्याच्यामध्ये पण असं आहे की हायब्रिड फंड्स आहेत. तिथे हायब्रिड फंड इज लाईक तुम्हाला इक्विटी अँड डेट दोघांचं तुम्हाला सेफगार्ड देतो. तसे फंड्स आहेत. असे पण फंड्स आहेत जिथे तुम्हाला इक्विटी, गोल्ड, सिल्वर, फॉरेन मार्केट ह्याचे कॉम्बिनेशन देतो. दिस कम्स अंडर हायब्रिड फंड. असे खूप सारे फंड्स आहेत. ओके. तर इनिशियल तुम्ही स्टार्ट करताय तर फर्स्ट 2-3 फंड्सनी पण बघा काय आहे ना, तुम्ही 2 फंड घ्या, 1 फंड घ्या किंवा 5 फंडनी सुरू करा. तुमचे वरचे कॉमन 10 फॅक्टर्स नॉर्मली सेमच राहणार आहे, कारण सगळे रिलायन्स, ICICI, HDFC, एअरटेल हे मोठे जे लार्ज कॅप कंपनी ह्याच्यामध्येच पैसे टाकणार. ह्याच्या सोडून कुठे टाकणार? कारण निफ्टी 50 जेव्हा आपण बोलतो किंवा BSE 100 बोलतो ह्याच्यामध्ये पण टॉपमध्ये हेच नाव आहेत. मग ते ह्याच कंपनीमध्ये हे पण टाकणार आहेत. मोठे प्लेयर तेच आहेत. जास्त काहीच कळत नाहीये तर इंडेक्स फंड मध्ये टाका. ओके. इंडेक्स फंड इज तुमचं रिप्लिकेशन ऑफ युअर जे पण निफ्टी 50 जे आहे किंवा BSE 100 आहे त्याचं रिफ्लेक्शन आहे. अच्छा. तर जास्त काय डोकं नाही लावायचं त्याच्यामुळे. पण सुरू करा जर्नी. पण सुरू करताना हेच बघा की ते पैसे माझी एमर्जन्सी नाहीये, त्या पैशाकडे मी बघणारच नाहीये. करेक्ट. मध्ये किती छोटी अमाऊंट किती छोटे असो 500 पासून सुद्धा आपण सुरुवात करू शकतो. येस. जर्नी सुरू करा. एकदा ती जर्नी सुरू झाली ना, मग एकदा सवय लागली की मग तुम्ही ऑटोमॅटिकली वाढवणार. बरोबर. आणि SIP चालू आहे, SIP चालू आहे आणि मध्ये आपण पैसे वाढवू शकतो 100 किंवा नवीन SIP स्टार्ट करा. बघा आता ह्याच्यामध्ये ना खूप सारे कन्सेप्ट आलेत. आता SIP स्टेप अप SIP बोलतात. ओके. आता स्टेप अप SIP इज व्हॉट की फॉर एक्झाम्पल तुम्ही SIP सुरू केली आज 500 रुपयांनी. आज तुला वाटतंय की तू 500 रुपये सेव्ह करू शकते. एका वर्षाने तुझं जर तू सॅलरीड आहे किंवा सेल्फ एम्प्लॉयड आहे, तुला काय वाटतं तुझं इन्कम वाढायला पाहिजे की कमी व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे ऑब्व्हियसली. आणि नॉर्मली वाढतच. ठीक आहे. आता जेव्हा इन्कम वाढतो तर फर्स्ट आपला जर प्लॅनिंग नसेल तर आपला काय वाढतो? खर्च, एक्सपेन्स वाढतो, इन्व्हेस्टमेंट वाढत नाही. तर स्टेप अप SIP काय करतं, तू एक सेट करते की बाबा माझं एक प्रिडिक्शन आहे की माझं 5% किंवा 10% सॅलरी वाढणार. मी 500 रुपये आज टाकले, माझं स्टेप अप SIP मध्ये एव्हरी इयर 5% वाढायला पाहिजे किंवा 10% वाढायला पाहिजे. तो ऑटोमॅटिकली तो वाढत जातो. म्हणजे आज तुझं पहिला 1 वर्ष 500 जाणार, नेक्स्ट त्याचं 500 प्लस 5% ऑटोमॅटिकली स्टेप अप करणार ते. आणि असंच ते पुढे जाणार. आणि ह्याच्यामध्ये जे मी बोलत होतो ना की जे प्रोसेस आहे तुमची करोडपतीची जर्नी, ते हाफ डाऊन होते कारण तुमचं इन्व्हेस्टमेंट वाढतंय, तुम्ही जे टाकतायत पैसे ते वाढतात ना, त्यामुळे. ओके ओके ओके. खूप चांगली माहिती दिलीत. मला पण माहित नव्हतं स्टेप अप बद्दल, पण खूप युजफुल आहे. लोकांना SWP पहिले विचारतात. SIP आता SIP तर एक फंडा झालाच, पण SWP बद्दल पण विचारतात. अच्छा. आता हे अजून नवीन नेक्स्ट आहे. आता काय होतं की म्युच्युअल फंड मध्ये ना तुम्हाला विड्रॉल, जसं आता FD मध्ये तुमचं क्वार्टरली इंटरेस्ट ऑप्शन आहे, मंथली इंटरेस्ट ऑप्शन आहे, असं म्युच्युअल फंड मध्ये नाहीये. तर एक नवीन कन्सेप्ट कॉइन झालंय. ओके. की SWP. आता SW केव्हा विचारायला पाहिजे? जेव्हा तुमच्याकडे कॉर्पस जमा झाली आहे. लोक कॉर्पस जमा करत नाही आणि पहिले SWP विचारतात. तर हे सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. तर फर्स्ट तुम्ही ते कॉर्पस जमा करा. कॉर्पस जमा केला की मग त्याचा विड्रॉल जे आहे, फॉर एक्झाम्पल माझं सर्व्हायवल 25 इयर्स 1 कोटी जमवलंय. बरोबर. आता माझ्याकडे दुसरा काही इन्कम सोर्स नाहीये, तर आता ह्याच्यातनं मला विड्रॉल करायचं आहे आणि मला जर 25 वर्ष ह्या कॉर्पसमध्ये जगायचं आहे, फॉर एक्झाम्पल मी 1% काढला त्याच्यात, माझं 25 इयर्स निघू शकतं. ओके. आता ह्याच्यामध्ये पण कॅल्क्युलेशन्स आहेत वेगवेगळे की किती रेट ऑफ इंटरेस्टनी माझा वाढणार आहे, हे डिफरन्स करणार खूप काय. आणि ते एव्हरी इयर चेंज होत राहणार. पर्सेंटेज पण चेंज होत राहणार. माझी रिक्वायरमेंट होऊ शकतं की 2 लाखाची आहे, तर माझं कॉर्पस 2 कोटी असायला पाहिजे की 1 कोटी असायला पाहिजे, पण ते रिक्वायरमेंटच्या हिशोबाने आहे. असं पण सिनारिओ आहे जिथे मी माझं पर्सेंटेज कमी करून मी फक्त माझं सर्व्हायवल नाही, पण मी एक लेगेसी पण देऊन जातोय माझ्या फॅमिलीला. तर तसं पण एक्झाम्पल्स आहेत.
तर बरं. SWP इज वन टर्म. नेक्स्ट इज तुमचं STP करून बोलतात. STP. STP सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. हे पण म्युच्युअल फंडचाच कन्सेप्ट आहे. आता फॉर एक्झाम्पल आजच्या तारखेला आता लोक बोलतात की अरे खूप रिस्क आहे, हो. मार्केट ऑल टाइम हाय आहे किंवा खूप वरती, आता इकडनं खालती जाणार. ठीक आहे, अशा वेळी तुम्ही काय करा, तुमचा मोठा कॉर्पोरेट जेव्हा SIP ला हे कन्सेप्ट लागू होत नाही, तुमच्याकडे लमसम पैसा आहे. बरोबर. ठीक आहे, एक 25 लाख 30 लाख लमसम पैसा आहे आणि ह्याला तुम्हाला इक्विटीमध्ये टाकायचं आहे. तर तुम्ही काय करू शकता, हे फंड्स तुम्ही डेट फंड्समध्ये टाकू शकता. डेट इज इक्वलंट टू तुमचं FD वगैरे, जिथे तुम्हाला साधारण 5-6% इंटरेस्ट मिळणार आणि तिकडनं तुम्ही इन्स्ट्रक्शन देऊ शकता की इकडनं एव्हरी मंथ 5% 10% इक्विटीमध्ये जायला पाहिजे. दिस इज कॉल्ड STP. हे तुम्ही 5 years डाऊन, आता तुम्हाला वाटतं की 5 वर्षांनी करायला पाहिजे तर 5 वर्षाचं इन्स्ट्रक्शन द्या. तुम्हाला वाटतं 3 वर्ष तर 3 वर्षाचं डिवाइड करून तसं इन्स्ट्रक्शन. दिस इज कॉल्ड STP. पण मग हे किती वर्षांनी करायचे याच्यासाठी पण नियोजन महत्वाचं आहे. करेक्ट. त्याच्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंग इम्पॉर्टंट आहे. बरोबर. म्हणजे आपण कितीही डिस्कस केलं तरी आपलं मूळ मुद्द्यावर येतो, दॅट इज फायनान्शियल प्लॅनिंग. ओके, नाईस. आता आपण लोन्स बद्दल बोलूया थोडंसं. तर लोकांना असं वाटतं की लोन्स घेतोय आपण कुठल्याही प्रकारचे, होम लोन झालं, एज्युकेशन लोन, पर्सनल लोन. तर लोन हे नाव काढलं की लोकांना घाम फुटतो. बरोबर. तर मग तुमच्या मते काय आहे की लोन घेणं हे योग्य पद्धत आहे की लोन नाही घ्यायला पाहिजे? बघा, तेच मी सांगत, आता आपल्या आजच्या तारखेला ॲस्पिरेशन लेवल खूप जास्त मोठं. हो. ठीक आहे, आणि लोन हे एक सेगमेंट आहे ना. आता तुमच्या ॲन्सेस्टर्सला कोणाला विचारलं तर ते बोला अरे तू कर्जातच डुबून जाणार. पण तुम्ही प्रॉपर त्याचा यूज केला तर लोन तुमचा गरज काय. फॉर एक्झाम्पल, आज तुम्ही राहताय 1 BHK मध्ये, 2 BHK मध्ये अपग्रेड करायची गरज आहे नाहीये, हे तुमचा प्रश्न तुम्हाला फर्स्ट क्लॅरिटी पाहिजे. बरोबर. गरज आहे, फॅमिली वाढली आहे, 2 BHK मध्ये जायचं आहे, लोन घेतलं, दॅट इज राईट. ठीक आहे. नेक्स्ट इज की जर फॉर एक्झाम्पल कार घेतला आपण, आज माझ्याकडे फॉर एक्झाम्पल मारुती सियाज आहे, मला फॉर्च्युनर घ्यायची आहे, मर्सिडीज घ्यायची आहे, हे माझं ॲस्पिरेशन आहे. तो ॲस्पिरेशन मला ॲक्च्युली आजच्या तारखेला भागणार आहे का, गरज आहे का, तर ते लोन प्रॉपर आहे. बरोबर. जर नाही आहे, हे तुम्हाला स्वतःलाच क्वेश्चनिंग करायचं आहे की हे मला गरज आहे की नाही आहे. जर तुम्हाला वाटतं की हा बाबा हो ॲक्च्युअल रिक्वायरमेंट आहे, मग घ्या, त्याच्यामध्ये काय हेच नाही. तर तेच आहे, म्हणजे तुझा जे बेनिफिट होणार आहे. फॉर एक्झाम्पल आयफोनचं घेऊ आपण. जर तू आयफोन, आज लोक 1-1.5 लाख 2 लाख आयफोनवर टाकतात, त्या 2 लाखचा फोन घेऊन जर ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर तू यूज करतोयस, दॅट इज वेल अँड गुड, कारण त्याच्याने तू उद्या पैसे कमवणार आहे. पण लोक ते आयफोन घेऊन पण तेच व्हॉट्सअप, तेच यूट्यूब आणि तेच टेलिफोनिक कॉल करणार, दॅट इज युजलेस. तर हे जेव्हा तुमचं क्वेश्चनिंग राईट होणार तुमच्या बरोबर, तर तेव्हा तुमचं ते रिझनिंग राईट येणार, गरज आहे की नाही. मग लोन सेगमेंटवर तुमची क्लॅरिटी येणार की हा बाबा ह्याच्यासाठी लोन घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे. हा, जर माझं रिझनिंग येस आहे, हा हे लोन घेतलं ह्याच्याने माझं उत्पन्न वाढणार आहे, माझं लाईफस्टाईल चेंज होणार आहे, तर येस. बरोबर. आणि नाही तर मग नाही घ्यायचंय. बरोबर आहे. तर आता आपण लोन्स बद्दल बोलतोच आहे. तर मी आता पाहिलं आहे की बरेच लोक अननेसेसरी, म्हणजे आता मी ठाण्यातच राहते, तर ठाण्यातला एक छोटा एरिया आहे, एक्झाम्पल XYZ गाव आहे, तर तिकडे पण लोक, ते पण डेव्हलप आहे, खूप छान आहे, घरं पण छान आहेत, सगळं आहे, तरीसुद्धा, आणि बिल्डिंगमध्ये घरं आहेत. बरं, तिकडे असं काही छोटी घरं आहेत, चाळी आहेत असं नाही आहेत, चांगली घरं आहेत, तरीसुद्धा तिथलीच लोक बाजूलाच शेजारीच एक टॉवर बनले म्हणून तिथेही रूम घेत आहेत. तर हे कितपत योग्य आहे? आणि तुमच्या याच्यामध्ये असे काही एक्झाम्पल्स घडलेले आहेत का आजूबाजूला? हां, तर ह्याच्यामध्ये कसं सांगू शकतो ना की आपलं लोनचं चालू आहे. ठीक आहे, माझ्याकडे फ्री फंड नाही आहे, मी लोन घेऊन काहीतरी एक प्रॉपर्टी घेतोय. आता आपलं काय झालं की आपलं ॲन्सिस्टर्स जे आहेत किंवा आपले आईबाबा ह्यांनी प्रॉपर्टीमध्ये पैसा बघितलाय, त्यांचे जे गुंतवलेले पैसे हे 40x 100x पण गेलेत. ठीक आहे, तर त्यांच्या बॅक ऑफ द माइंड तेच आहे, त्यांनी त्यांच्या
नेक्स्ट पिढीला तेच सल्ला दिलाय की प्रॉपर्टीमध्ये पैसा बनतो. ठीक आहे, त्यामुळे तो ॲसेट क्लास चेंज झाला नाहीये. पण आजच्या घडीला जेव्हा तुम्ही बघता आपल्याकडे खूप सारे असे आहेत, जसं आता माझ्या मित्रांनी XYZ एरियामध्ये डोंबिवलीमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली. त्यांनी 5 वर्षाआधी ती प्रॉपर्टी 35 लाखला घेतलेली, पण इन्व्हेंटरी एवढी वाढली आहे आज तो 30 लाखला पण विकायला जातो तर ती प्रॉपर्टी विकत नाही. तर तुम्ही ॲज अ इन्व्हेस्टमेंट अँगल जेव्हा तुम्ही लोन काढून हे करताय ना, हे चुकीचं गोष्ट आहे. दिस इज रॉंग. तर तेव्हा तुम्हाला हे लोन कर्स आहे. हा, पण मी स्वतः राहण्यासाठी मी तिकडे जातोय, माझं एक अपग्रेड होतोय आणि त्यासाठी मी लोन काढून तिकडे जातोय, तर दॅट इज फेअर इनफ. बरोबर आहे. आता मी बरेच फायनान्स इन्फ्लुएन्सर, क्रिएटर ते असं म्हणतात की घर घेण्याच्या ऐवजी तुम्ही रेंटवर राहा. तर याच्यावर तुमचं काय मत आहे? तुमचे एक्सपर्टीज काय म्हणतात? बघा, माझं तर बघा, आपण एकदम मिडल क्लास फॅमिलीवरनच वरती आलेलो. बरोबर आहे. आणि एक घर आपलं स्वतःचं असायलाच पाहिजे, हे 100% आहे. तुम्ही किती पण सांगा, कारण आज रेंट तुम्ही बोलताय कमी आहे. आता आपण रेंटची पण जर बघितली, तुलना केली तर एक टाइम 4-5 हजाराला पण घर भेटायचं. आजच्या तारखेला 16-17 हजार आहे. ते जाऊन कुठे चांगल्या एरियामध्ये तुम्ही घ्यायला गेले, ठाण्यामध्येच तुम्ही जर बघितलं तर 50 हजाराचा पण रेंट आहे. तो 80-1 लाख पण जातोय. ठीक आहे, तर ह्याची काहीच कॅपिंग नाहीये आणि ह्याच्यामध्ये तुमचं पण कंट्रोल नाही, कारण घर तुमच्या नावाने नाही का तुमच्या ताब्यात नाहीये. तर एक घर स्वतःचं तुमचं असायलाच पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही जे बोलताय ते लॉजिक आहे. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट अँगलने तुम्ही घर नका घेऊ, पण स्वतःच्या नावाने एक आपलं घर असायला पाहिजे. हो, ओके, ह्याच्यावर 100% ओपिनियन, नो डाऊट की एक घर आपल्या स्वतःच्या नावाने असलंच पाहिजे. आणि ते लोन घेणं योग्य असेल, ते लोन घेणं 100% योग्य असेल. ओके, कारण ते तुम्ही तुमच्यासाठीच घेताय. तुम्ही तिकडे राहणार आहे, त्या वास्तूमध्ये तुम्ही राहणार आहे, ते तुमची पॉझिटिव्ह ऑरा झाली, ते चेंज नाही होणार कुठे. बरोबर आहे. तिकडे तुम्ही काही करू शकता. तुमची फ्लेक्सिबिलिटी, आज तुम्ही भाड्याच्या घराने एक खिळा मारला तरी पण तुमचा भाडेकरू येणार. बरोबर, विचार, अरे का खिळा मारला, हे तुम्ही स्वतःच्या घरात ते तुमची फ्लेक्सिबिलिटी तुम्ही मारू शकता. बरोबर आहे. तर एक छोटे एक्झाम्पल आहे की खिळा मार. तर असं खूप काय एक्झाम्पल आहे की तुम्ही रिलेट करू शकता जे रेंटेड मध्ये राहत आहे. तर म्हणून एक घर स्वतः असायला पाहिजे, आणि एक घर तुमची स्वतःची झाल्यानंतर मग त्याच्यानंतर तुम्ही ॲज अ इन्व्हेस्टमेंट अँगल जे होतं ना पहिल्यासारखं की आज मी टाकलंय हे 100x होणार, ते होणार नाहीये. आता तो ॲसेट क्लास चेंज झालाय असं समजा, कारण सगळ्या ॲसेटला एक सायकल असते. बरोबर. आता आपण पुढे इन्शुरन्स बद्दल बोलूया. तर आता फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये इन्शुरन्सचा पण मेजर रोल आहेच, बरोबर. आणि बऱ्याच फॅमिली आता पण मी पाहिलं की लोक इन्शुरन्स घेतच नाही. पण जो कर्जा कमवता असतो त्याचं ऍक्सिडेंटल म्हणा किंवा अचानक काही झाल्यानंतर त्यांना वाटतं की अरे इन्शुरन्स पाहिजे होतं, बरोबर, किंवा इन्शुरन्स असेल तर त्यांना त्या इन्शुरन्सचं महत्त्व कळतं. करेक्ट, बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक 2-3 रिलेटेबल एक्झाम्पल सांगतो. इन्शुरन्स टेकिंग राईट इन्शुरन्स दॅट इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट. असं नाही की इन्शुरन्स फक्त घेणं इम्पॉर्टंट. आता इन्शुरन्समध्ये पण कुठलं खूप जास्त गरजेचं, फर्स्ट प्रायोरिटी आहे मेडिकल इन्शुरन्स. एक मेडिकल इन्शुरन्स असायलाच पाहिजे. ठीक आहे. आता खूप टाइम असं पण होतं की किती घेतलं पाहिजे. कोणी बोलतं 5 लाख घ्यायला पाहिजे, कोणी 10, कोणी बोलतं 50, कोणी बोलतं 1, कोणी एजंट देतोय ते घेतात. करेक्ट, तसं आहे. तर तुम्ही एक साधा अंदाजा लावा. आजच्या तारखेला जर छोटे मोठे काही ऑपरेशन्स आहेत किंवा हे आहेत, आपण ॲडमिट झालो, दरवेळी आपल्यावर मोठीच प्रसंग येणार असं नाही आहेत. होणार ते आपले बॅड लक आहे. मग त्याच्यात तुमचं घर पण विकून जाणार. बरोबर आहे. ठीक आहे, पण ॲटलिस्ट जे छोटे प्रसंग आहे ते ॲटलिस्ट इन्शुअर्ड झालं पाहिजे आपल्याकडे. ॲटलिस्ट ते तरी सेफगार्ड राहू दे. बरोबर. त्या हिशोबाने एक मेडिकल इन्शुरन्स असलं पाहिजे. ते एक साधारण 10 लाखाचं असलं तरी काफी आहे. असं नाही की तुम्हाला 50 लाखाचं पाहिजे किंवा 25 लाखाचं पाहिजे. नेक्स्ट आहे समजा टर्म इन्शुरन्स. आता टर्म इन्शुरन्स पण काय झालंय ना, याला खूप प्रमोट केलं गेलंय. मी असं नाही बोलत की टर्म इन्शुरन्स नसायला पाहिजे की असायला पाहिजे, पण तुमची गरज आहे का ते बघा फर्स्ट. फरक काय दोघांमध्ये? येस, तेच मला सांगायला प्रयत्न करतोय की फॉर एक्झाम्पल मी आज कमवतोय. ठीक आहे, मी आज कमवताना मी एक ॲसेट क्रिएट केलंय. जर फॉर एक्झाम्पल मी एक 4 प्रॉपर्टी बनवले ऑलरेडी, त्याचे मला रेंटल इन्कम येत आहेत. समजा एक माझ्या इक्वलंट टू सॅलरी.
ठीक आहे. आता टर्म इन्शुरन्स आपण कशाला घेतो, की टर्म इन्शुरन्स ह्याच्यासाठी घेतो की फॉर एक्झाम्पल मी जेव्हा अर्निंग स्पॅनमध्ये मला काय झालं तर माझी फॅमिलीला काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे, त्यांची जी लाईफस्टाईल आहे ती कंटिन्यू राहिली पाहिजे. ठीक आहे. आता त्याच्यासाठी मी ऑलरेडी एक ॲसेट क्रिएट करून ठेवलं आहे. माझ्याकडे लिक्विड ॲसेट्स पण आहेत जिथे मी म्युच्युअल फंड्समध्ये पैसे टाकून ठेवले आहेत. तर अशा वेळी मला गरज आहे की नाही हे माझा क्वेश्चन मार्क आहे ना, की का पाहिजे मला. मग माझ्याकडे लायबिलिटी पण नाही आहे, मला कुठे पैसे द्यायचे पण नाही आहे. ठीक आहे. आणि मी ऑलरेडी क्रिएट केले ॲसेट्स जिथे मला रेंटल इन्कम पण 1 लाख 1.25 लाख रुपये येतोय. माझ्याकडे FD मध्ये पण 50 लाख आहे, म्युच्युअल फंडमध्ये पण 1 कोटी आहे. मग एवढे पैसे घेऊन माझी फॅमिली करणार पण काय मी गेल्यानंतर. बरोबर. ठीक आहे. एक व्हॅलिड रिझनिंग असायला पाहिजे जेव्हा पण तुम्ही टर्म इन्शुरन्स घेता. फॉर एक्झाम्पल आता माझं फॉर एक्झाम्पल लोन, माझं सॅलरी 1 लाख रुपये आणि माझं लोन जातोय 50-60 हजार रुपये आणि माझं बाकी काही ॲसेट नाही आहे. दिस इज अलार्मिंग. तर या घडीमध्ये तुला पाहिजेच एक टर्म इन्शुरन्स असला पाहिजे. साधारण एक 50 लाख 1 कोटीचा असायलाच पाहिजे. तर तसं आहे. तर यू शुड गिव्ह अ व्हॅलिड रिझन की का मी तो घेतोय. त्यामुळे तुम्हाला तुमचं नॉलेज थोडं वाढवणं इम्पॉर्टंट आहे. जस्ट बिकॉज कोणी पुश करतंय, सोसायटीमध्ये पुश करताय की तुझ्याकडे नाही आहे का, तर त्याच्यात काही अर्थ नाही आहे. तू पहिले तुझं व्हॅलिड रिझनिंग आयडेंटिफाय कर, तुला गरज आहे की नाही आहे. मी नसल्यामुळे माझ्या फॅमिलीला किती हॅमर होणार आहे किंवा त्यांच्यावर काय इफेक्ट होणार आहे. मी पण कमवतोय, माझी वाईफ पण कमवते, माझी फॅमिलीला रेंटल इन्कम येतोय. मी असो नसो फिनान्शियली काय प्रॉब्लेम होणार नाहीये माझ्या फॅमिलीला, हे रिझन क्लिअर असतं तर मला टर्म इन्शुरन्सची गरज नाहीये. बरोबर. मी त्याच्याऐवजी वेगळं काहीतरी इन्व्हेस्टमेंट करू. पण मग आता कसं झालंय बघा, होम लोन तुम्ही घेता, करेक्ट, तुम्ही जर ऍप्लिकंट असाल तर तिथे इन्शुरन्स येतो. करेक्ट, तुमचं ते इन्शुअर्ड आहे ऑलरेडी. पुन्हा लाईफ इन्शुरन्स ऑलरेडी पहिल्यापासून सगळे काढत आलं, म्हणजे ते मॅन्डेटरीच आहे असं समजू शकतो आपण. करेक्ट करेक्ट करेक्ट. मग आता हे टर्म इन्शुरन्स, मग जर का एखादा इन्शुअर्ड पर्सन आहे त्याला काही झालं तर हे सगळीकडून क्लेम होतं, सगळीकडनं क्लेम होणार. येस. ओके. फॉर एक्झाम्पल तुमचं जे घराचं इन्शुरन्स आहे ते घर रिलेटेड आहे. बरोबर. ते घेतलेलं आता बँक तर स्वतःच मॅन्डेटरी पण करतात. कस्टमर पण खूप हुशार झाले, ते पण घेतात. इट्स गुड प्रोडक्ट, नाही असं नाही बोलणार, की कारण ते तुमच्या घराबरोबर ते इन्शुरन्सला कनेक्ट करून घेते. पण ह्याच्यामध्ये पण रिझनिंग तुम्हाला प्रश्न विचारायला पाहिजे की हे मी लोन घेतोय कशासाठी घेतोय. माझ्याकडे ऑलरेडी तेवढा ॲसेट आहे. कारण खूप लोक असं पण करतात की फक्त लोन टॅक्सेशनसाठी घेत आहेत. बरोबर. किंवा त्यांचे हे रिडक्शन, इन्कम रिडक्शनसाठी घेत आहेत की फक्त टॅक्सेशन शो करण्यासाठी. मग त्याला मला गरज नाही आहे की मला इन्शुरन्स घ्या, कारण माझा ऑलरेडी ॲसेट तिकडे बनला आहे. मी जर फॉर एक्झाम्पल मला काय झालं तर माझं लोन, माझा एक म्युच्युअल फंडचे पैसे ड्रिप डाऊन करून मी कम्प्लीट करू शकतो. तिकडे गरज नाही आहे. पण घेतलेलं वेल अँड गुड. ठीक आहे. तर होमला होम इन्शुरन्स आहे, मेडिकलला मेडिकल इन्शुरन्स आहे, कारला कार इन्शुरन्स आहे, एज्युकेशनला एज्युकेशन इन्शुरन्स आहे. सगळ्याला ते अटॅचमेंट आहेच आणि आजच्या तारखेला सगळे घेतात ते. तर जेव्हा तुम्ही टर्म पण घेता तर टर्म पण तेच आहे. तुम्ही प्रश्न विचारा स्वतःला की गरज आहे की नाही आहे करून. जस्ट बिकॉज कोणी सोसायटीमध्ये प्रेशर करता की सगळ्यांनी घेतला मी पण, असं नाही गरज. ते असतं ना की जॉबला जातो, अरे तू अजून तुझ्याकडे नाहीये. कारण हे कॉमन क्वेश्चन झालं, कारण त्याला तेच प्रमोट केलंय तसं. तर त्या हिशोबाने तुम्ही तुमचं रिझनिंग बघा. जर तुमचं रिझनिंग पटतंय की हा बाबा गरज आहेच, मी जसं बोलतो ॲसेट अँड लायबिलिटी, माझी लायबिलिटी साईड खूप हेवी दिसते मला, तर मला गरज 100% आहे. ओके. कारण उद्या मला काय झालं तर डायरेक्ट माझी फॅमिली रस्त्यावर येणार. बरोबर. की मी काय ॲसेटच क्रिएट केलं नाहीये, माझ्याकडे काय नाहीच आहे देण्यासारखं. तर ठीक आहे. तर टर्म इन्शुरन्स कसं यूज होतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲट एज ऑफ से 30-35 असणार तर तुम्हाला एक साधारण प्रीमियम 30-40 हजारपर्यंत येणार. 30,000 इंटू जर तुम्ही 30 इयर्स पे केलं तर इट बिकम्स लाईक से 10-12 लाख रुपीज. 10-12 लाखमध्ये मी 1 कोटीचा ॲसेट कुठे क्रिएट करू शकतो? नाही करू शकतो. बरोबर आहे. सिम्पल आहे ते. त्यामुळे ते ॲसेट तसं तुम्ही क्रिएट करू शकता. आता आपण नेक्स्ट टॉपिक घेऊया, टॅक्स फायलिंग. तर टॅक्स फायलिंग लोकांना थोडं हेडेक पण वाटतो आणि काही लोकांना वाटतं हे खूप इझी आहे. तर मग कॉमन मिस्टेक्स लोक कुठे करतात टॅक्स फायलिंगसाठी? बघ, आजच्या तारखेला खूप कॉमन मिस्टेक. आता काय झालंय ना, एवढं वर्ष गव्हर्नमेंटने रिफंड देऊन देऊन ना लोकांच्या डोक्यात एक बसवलंय की मला रिफंड आला पाहिजे. ठीक आहे, टॅक्स तू जास्त काप पण मला रिफंड दे. बरोबर. आता काय झालं की आता
ट्विस्ट असं झालंय की न्यू रिजिम ओल्ड रिजिम. ॲक्च्युअल बेनिफिट आता काय झालं की ओल्ड रिजिममध्ये काय ठेवलंच नाही आहे. डिडक्शन्समध्ये जे आहे ते टॅक्स ब्रॅकेटमुळे त्याला काय बेनिफिटच दिसत नाही आहे. तरी लोक काय करतायत की मी ओल्ड रिजिममध्ये सिलेक्ट करणार. मी तिकडे माझे सगळे मला असं दाखवायचं आहे की मी हे इन्व्हेस्टमेंट केलं आहे किंवा मी ट्युशन फी पे केलं आहे किंवा माझं होम लोन आहे, हे सगळं दाखवणार. टॅक्स जास्त पे करणार आणि मग न्यू रिजिममध्ये फायलिंग करताना न्यू रिजिममध्ये रिफंड दिसतं, न्यू रिजिममध्ये टॅक्स फाईल करून रिफंड घेणार. तर ते न करता तुम्ही ऑलरेडी पहिलेच न्यू रिजिममध्येच आता टॅक्स फायलिंग सुरू करा. आणि ओल्ड रिजिमचा आता सध्या असं घडीला असं काहीच बेनिफिट राहिलं नाही आहे, कारण आपल्याला फक्त वाटतं की आपण डिडक्शन दाखवून आपण टॅक्स वाचू शकतो, पण असं नाही राहिलं आहे. इट्स प्रेफरेबल. दिस इज द बिगेस्ट मिस्टेक आजच्या तारखेला. आम्ही जेवढं पण फायलिंग करतो लोकांना अजून पण त्याच मिथमध्ये की जर मी ओल्ड रिजिममध्ये गेलो तर माझं पैसे रिफंड येतील, पण असं नाही आहे. ते उलट जास्त पैसे पे करतात गव्हर्नमेंटला ओल्ड रिजिममध्ये आणि मग जेव्हा न्यू रिजिममध्ये ते फायलिंग करतात त्याच्यामध्ये रिफंड घेतात. आणि अजून एक मिथ पण असं आलंय की आता न्यू रिजिममध्ये टॅक्स फाईल केलंय तर मला रिफंड येत नाहीये. का रिफंड येत नाहीये असं होतं. आणि रिफंड नाही येता मला टॅक्स पे करता येतं. कारण काय होतं की न्यू रिजिममध्ये जेव्हा एम्प्लॉई कॅल्क्युलेट करतो तर तुमचं प्रॉपर न्यू रिजिमच्या हिशोबाने टॅक्स डिडक्शन करून तुमचं सॅलरीनीच तुमचं पूर्ण डिडक्शन एक्झॅक्टली करून घेतो. कारण त्याला काही दाखवायचंच नाही डिडक्शन्समध्ये. तर तुमचं अदर इन्कम सोर्स झालं, जसं कॅपिटल गेन झालं इक्विटीमध्ये, FDजमध्ये जे तुमची कॅपिटल गेन आली किंवा तुमचं शॉर्ट म्हणजे प्रॉपर्टीमध्ये काय विकले त्याचे कॅपिटल, तर त्याच्यावर टॅक्सेशन लागणारच ना. बरोबर. ते टॅक्स पे करायला येणारच आहे. तर लोकांना ते टॅक्स पे करायचं नाही असं झालंय. कारण एवढं ऑलरेडी. आता एक गंमतची गोष्ट, आता आपले एक कस्टमर आहेत, त्यांचं 1 कोटीचं सॅलरी पॅकेज आहे. ठीक आहे. आता त्यांनी ऑलरेडी 34% हिशोबाने गव्हर्नमेंटला टॅक्स पे केलं होतं. तर आता ते टॅक्स फायलिंगसाठी आलं तर सिम्पल ऑलरेडी न्यू रिजिममध्ये बाकी काहीच केलं नाही त्यांनी, त्याचं ऑलरेडी कॅल्क्युलेटेड होतं. तो बोलतो मी अजून काहीच केलं नाही. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता जेव्हा कॅल्क्युलेशन आता काय झालं ना, पॅन टू आधार लिंकिंगमुळे इन्कम टॅक्स साईटच तुला सगळी इन्फॉर्मेशन देते. तुला फक्त क्रॉस व्हेरीफाय करायचं की हे इन्फॉर्मेशन करेक्ट आहे की नाही आहे. आता त्याच्यामध्ये 50-60 हजार रुपयाचं त्याचं इंटरेस्ट इन्कम झालं, डिव्हिडंड इन्कम झालं, हे दाखवत होतं. आता 50-60 हजाराच्या इंटरेस्ट इन्कमवर त्याला 20,000 रुपये टॅक्स पे करायला येत होतं. तर कस्टमर रेडी नाही. कस्टमर वैतागलं, अरे मी ऑलरेडी 34 लाख पे केलेत 1 कोटीवर, तर हे मी 20,000 का पे करू गव्हर्नमेंट? मला डिडक्शन्स पाहिजे. आता जेव्हा डिडक्शन्सच्या हिशोबाने आपण कॅल्क्युलेट तर उलटा अजून वाढून येतोय, कारण ते टॅक्स रिजिमच पूर्ण चेंज झालंय. मग नंतर फायनली त्यांनी पे केले ते 20,000 रुपये. पण लोकांना हे कन्सेप्ट आता चेंज करायला लागेल की बाबा गव्हर्नमेंट आता ऑलरेडी टॅक्स कमी पे करत आहे. म्हणजे तुमचं टॅक्स स्लॅब न्यू रिजिममध्ये तुम्हाला रेड्यूस करूनच दिलंय, तर तुम्हाला रिफंड नाही येणार, तुम्हाला आता टॅक्स कमी पे करायचं आहे, एवढंच आहे. म्हणजे असं ना तसं हिशोब एकच आहे. हो. पण न्यू रिजिममध्ये तेच आहे की तुम्हाला तुमचं जे स्लॅब आहेत ते त्यांनी आता या वर्षीपासून तर 12 लाख पर्यंत तुमचं इन्कम टॅक्स फ्री आहे न्यू रिजिममध्ये. दॅट इज बिगेस्ट ॲडव्हान्टेज. आता अभिलाषजी, आपण बऱ्याच गप्पा मारल्या फायनान्शियल प्लॅनिंग पासून अगदी टॅक्स फायलिंग पर्यंत, बरोबर, म्हणजे बेसिक पासून एक्सपर्टीज पर्यंत. तर मग एक टिप्स किंवा एक छोट्या छोट्या पॉइंट्स तुम्ही म्हणून काय सजेशन द्याल? म्हणजे मी विचारते, तुम्ही आन्सर द्या. की एखादा 45 किंवा 50शीतला माणूस आहे, व्यक्ती आहे, माणूस, बाई, हुएवर, तर त्यांनी जर आता सिप करायचा प्लॅन केला तर हा चांगला प्लॅन आहे की त्यांनी त्यांच्या 25-30 लेट 20मध्ये बेस्ट प्लॅन असता? बघा, अर्ली स्टार्ट इज ऑलवेज गुड स्टार्ट. पण जर 50-55च्या एजच्या ब्रॅकेटचा माणूस आहे, 100% त्यांनी सुरू केला पाहिजे, कारण त्याच्याकडे अजून 10 वर्ष आहेत रिटायरमेंटसाठी. आणि असं नाही की तो रिटायरमेंट होता होता त्याचं सगळं काय संपणार आहे. त्याला होऊ शकतं की पेन्शन इन्कम येऊ दे, काय पण एक कॉर्पस जमवणार. आणि 10 years इज गुड हॉरिझॉन पिरियड फॉर इक्विटी मार्केट. म्हणजे लेट का ना हो, पण सुरुवात केली पाहिजे. येस, हा,
हे जर सिनारिओ तुम्ही बोलताय की 60-65 एज हम्म, ह्यांनी सुरू केलं पाहिजे तर नाही सुरू केलं पाहिजे, हम्म. कारण ते योग्य वेळ नाही आहे. Okay. त्यांचा आता वेळ असा आहे की जिथे रिस्क नाही घेऊ शकत, बरोबर आहे. तर त्यांनी नाही सुरू केली पाहिजे. आणि रिटायरमेंट जो प्लॅन तुम्ही सांगितला आहे हा. त्याची सुरुवात म्हणू शकतो आपण कधीपासून केली पाहिजे, एक टेंटेटिव्ह एक एज काय असलं पाहिजे? राईट फ्रॉम युअर फर्स्ट सॅलरी ते किंवा फर्स्ट अर्निंग डिफरंट झालं, आहे. आता डॉक्टर्स खूप लेट कामाला चालू होतात. एनी टाइम तुम्ही हम्म. तेच होतं, तुमच्या जर्नीचं फर्स्ट सॅलरी किंवा जेव्हा पण, आता फॉर एक्झाम्पल कोणी बीकॉम नंतरच हम्म. सॅलरी सुरू करणार, बरोबर आहे, तर त्यांनी 6,000 कमवलं, तर त्यांनी 6,000चे 500 रुपये टाकू दे. बरोबर आहे. ठीक आहे, कोणी लेट 30ला स्टार्ट करणार, तर त्यांनी काहीतरी पोस्ट ग्रॅज्युएशन MBA करून केलं असेल, तर त्याची सॅलरी 1,00,000 सुरू होणार, तर त्यांनी 10,000 सुरू करू दे. बरोबर बरोबर. प्रोफेशनल तुम्ही बोलताय, डॉक्टर्स आहेत, MBBS आहेत, त्यांनी लेट सुरू केलंय, हम्म, तर त्यांची सॅलरी पण तशीच असते ना. बरोबर आहे त्यांची. वेन एव्हर युअर फर्स्ट इन्कम स्टार्ट, तुम्ही चालू करा ही जर्नी हम्म. राईट फ्रॉम द फर्स्ट सॅलरी. ओके. आणि क्रिप्टोवर मगाशी बरंच आपण डिस्कशन केलेलं आहे, तरी पण एक शॉर्ट वर्डमध्ये काय तुम्ही सल्ला द्याल? सल्ला माझा सिम्पल आहे की हं. जर तुम्ही त्या प्लॅटफॉर्मला लेजिमेट करू शकता हं. की बाबा हे कोण गव्हर्न करतंय हम्म, किंवा ह्याची अथॉरिटी कोण आहे, हम्म. जर काय प्रॉब्लेम झाला मी ह्याला एस्केलेट करू शकतो किंवा मी काय ह्याच्यावर काय बोलू शकतो, तर तुम्ही 100% तुम्ही जावा. ओके. पण जेव्हा तुम्हाला दिसतंय की बाबा ह्याच्यासमोर खड्डाच आहे, हम्म. तर नाही जायला पाहिजे. ओके. आता जे हाऊस मेकर आहेत, हाऊसवाईफ पण म्हणतो आपण त्यांना, तर त्यांनी BCच्या ऐवजी कुठे पैसे टाकले पाहिजे? बघ, आता हे BCचं BCच्या ऐवजी दुसरं ऑप्शन जर तुम्ही निवडाल, FD केली पाहिजे, RD केली पाहिजे किंवा काय बघ आता शॉर्टमध्ये? करेक्ट. आता BCचे पैसे आपण कसे यूज करतो सांग. एक एक ते सायकल असते. नॉर्मली सायकल 12 जणांना सुरू करते, 10 जण. बरं. नॉर्मल 1 वर्षाचं ते सायकल असतो. हो हो हो. ठीक आहे. आता BC मध्ये तुला मिळतं काय, एक हात असं काहीतरी, आय एम नॉट व्हेरी शुअर. हम्म. जेव्हा हे कधी कधी तर काहीच नसतं, काहीच फक्त की एक अमाऊंट मोठी मिळते एकदम, दॅट्स इट. करेक्ट तेवढंच आहे. तर ह्याच्याऐवजी जर तू RD मध्ये टाक, मग असं असेल तर. जर तुझं शॉर्ट टर्म प्लॅनिंगमध्ये एक्झाम्पल तू हे पैसे जे BCचे टाकते, आता पहिले जेव्हा, आता असं नाही की आमच्या घरा, माझी आई पण टाकायची, तर ती सोन्यासाठी टाकायची मग- की दिवाळीला गोल्ड घ्यायचं आहे, त्यामुळे ती BC टाकायची. हम्म. तर तिचं कन्सेप्ट फुल क्लिअर होतं की बाबा हे पैसे मला शॉर्ट टर्मसाठी पाहिजे. तेव्हा हे सगळे कन्सेप्ट नव्हते, तर ठीक आहे, तेव्हा त्यांनी BC चालू केलं. तर आता तुम्ही RD मध्ये टाका, हो. बँक RD मध्ये टाका, कारण तेव्हा RD वगैरे एवढे प्रमोटेड प्रोडक्ट्स नव्हते, पण तेव्हा शॉर्ट टर्मसाठी तुम्ही RD मध्ये पैसे टाका. ओके. जर हेच माझं हॉरिझॉन 3 वर्षाचं आहे, हम्म. तर मी थोडं इक्विटीमध्ये टाकू शकते, 50-50 इक्विटीमध्ये टाकणं, 50 RD मध्ये टाकणं. हेच माझं टाइम हॉरिझॉन 10 वर्षाचं आहे, मी 100% इक्विटीमध्ये टाकू शकते. हम्म. SIP बोलू शकतो ओके. त्याला. डिपेंडिंग ऑन युअर टाइम हॉरिझॉन तुमचं काय आहे करून, हम्म. की तुम्ही कशासाठी ते बिल्ड करताय, बरोबर. ते कनेक्ट झालं, मग तुम्ही त्या हिशोबाने हम्म. प्लॅन करू शकता. ओके. सो आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच अभिलाषजी, तुम्ही वेळ काढून आलात. आणि फायनान्शियल प्लॅनिंग हा खूप खरं तर सिम्पल टॉपिक आहे, पण खूप किचकट आणि खूप महत्त्वाचा आहे, आणि त्याच्यावर तुम्ही एवढं बरंच काही माहिती दिलीत. तर तुम्ही कोणत्या सर्व्हिस प्रोव्हाइड करता ते आपल्या ऑडियन्सला सांगा. सो जर कोणाला काही गाईडन्स हवं असेल तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. आपण बेसिकली फिनान्शियल प्लॅनिंग एक आपण हे करतो. नेक्स्ट आपण लोन सर्व्हिसेस करतो, इन्शुरन्स करतो आपण, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स आणि टॅक्स फायलिंग. तर आम्ही जेव्हा हे सुरू केलेलं इन्स्टिट्यूट, तर आम्हाला तेच होतं की आपण फिनान्शियल प्लॅनिंगचं सगळे ॲस्पेक्ट एकाच अंडर वन टच तसं आणायला पाहिजे. तर ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला जे पण गरज आहे ते तुम्ही आमच्याकडे येऊन कन्सल्ट करू शकता. येस. सो आस्क फिनगुरूला फॉलो करा, आणि बाकीची डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सो थँक्यू सो मच.